सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या भक्तिभावाच्या क्लाससाठी. तर आज आपण जे आहे इंट्रोडक्शनचा पुढचा भाग पाहणार आहोत. त्याच्या आधी श्रीमद भागवतम ग्रंथ जो आहे त्याचे 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत त्या 12 स्कंदामध्ये. आणि हे 12 स्कंद जे आहेत हे किंवा श्रीमद भागवतम जे आहे हे स्वतः कृष्ण आहेत हे समजणं गरजेचं आहे. आपण जे अध्ययन करत आहोत हे आपण स्वतः कृष्णांचं अध्ययन करत आहोत. आणि श्रीमद भागवताची तुलना जी आहे किंवा श्रीमद भागवतम जे आहे याला भगवंतांच्या शरीराशी संबंध जोडलेला आहे किंवा भगवंतांचं शरीर आहे तो श्रीमद भागवतम असं सांगण्यात आलेलं आहे. तर हे सांगत असताना पद्मपुराणामध्ये याचं गुणगान येतं. त्यात असं सांगण्यात आलं आहे की पादो यदि यदि वो प्रथमा द्वितीय, प्रथम स्कंद आणि द्वितीय स्कंद जो आहे हा भगवंतांचे चरणकमल आहे. तृतीया तुर्या कथित कथयितुम यद तो गुरु. आणि तिसरा आणि चौथा जो स्कंद आहे हा भगवंतांचे मांडी आहे. त्यानंतर नाभीस्तथा पंचम एव स्ततो. नाभी जी आहे भगवंतांची हा 5वा स्कंद आहे. 6वा स्कंद जो आहे तो भगवंतांची छाती आहे. भुजांतरम दोर युगलम तथा नाम तथा तथा नऊ. कथंतस्तु राजन नवम यदो. त्यानंतर सांगितलंय की 7वा आणि 8वा स्कंद जो आहे हा भुज म्हणजे भगवंतांच्या हात आहेत. आणि 9वा स्कंद जो आहे हा भगवंतांचा गळा आहे. त्यानंतर 10वा स्कंद जो आहे हा भगवंतांचं मुखमंडल आहे. कारण 10वा स्कंद जो आहे हा भागवतांचा शिरोमणी आहे, सर्व आकर्षक आहे. भगवंत सर्व आकर्षक श्री कृष्णांच्या, कृष्ण या शब्दाचा अर्थ होतो सर्व आकर्षक, आणि या सर्व आकर्षक कृष्णांच्या सर्व लीलांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे 10वा स्कंद जो आहे हा भगवंतांचं मुखमंडल आहे. कंठस्तु राजन्नवम यदौ मुखारविंद दर्शम दशमम प्रफुल्लम. एकादशो यस्य ललितपथम शिरो त्वितु द्वादश एव भती. आणि सांगितलं 11वा स्कंद जो आहे हे भगवंतांचं फोरेड आहे म्हणजे कपाळ आहे. आणि त्यानंतर 10वा स्कंद जो आहे हे भगवंतांचं डोकं, हेड जे आहे ते आहे. आणि पुढे ते म्हणतात तम अधिदेवम करुणा निधानम तमाल वर्णम सुहितवत्रम पार संसार समुद्र सेतुम भजामहे भागवत स्वरूपम. आणि अशा भागवत स्वरूप जे आहे त्याला मी शरणागत होतो, अशा भगवंतांना मी शरणागत होतो जे कृपेचे सागर आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचा जो रंग आहे, त्यांची जो कांती आहे ती तमाल वृक्षाच्या प्रमाणे आहे. आणि ते हे जे आहे सूत्र ते सहित वत्रम अपार संसार समुद्र सेतू. सुहित वत्रम हे जे आहे ते सर्वांच्या शुभ करण्यासाठी सर्वांचे शुभचिंतक म्हणून आलेले आहेत. अशा भागवतांना, अशा भगवंतांना आणि अशा भागवताला मी प्रणाम करतो जे एक मोठा सेतू बनून, अपार संसार समुद्र सेतू, जे एक मोठा समुद्रावरती सेतू म्हणून आलेले आहे. भजामहे भागवत स्वरूपम, अशा भागवताच्या स्वरूपाला मी इथे प्रणाम करतो असं पद्मपुराणामध्ये वर्णन येतं. आणि असं जे भगवंतांचं जे रूप आहे, भगवंतांचं जे शरीर आहे त्याच्याबद्दलचं जे वर्णन आता आपण पाहणार आहोत. तर आपण याची जेव्हा सुरुवात करतो आता इंट्रोडक्शन मध्ये आपण आतापर्यंत चैतन्य महाप्रभूंचे जे जीवन आहे त्याची सुरुवात केलेली आहे. आणि आपण चैतन्य महाप्रभूंचे जीवनची सुरुवात का करतो हे आपण पाहिलंय. कारण चैतन्य महाप्रभू जे आहेत यांनी स्वतः एक व्यक्ती भागवत आणि ग्रंथ भागवत याचं पालन कसं करावं हे आपल्या जीवनात चैतन्य महाप्रभूने दाखवून दिलेलं आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलंय चैतन्य महाप्रभूंचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपण काल पाहिलं की कशा प्रकारे जे महान आचार्य वृंद जे आहेत ज्यांनी चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेतला आणि त्यांच्या अशा गुरुशिष्य परंपरेतून जे आलेलं ज्ञान आहे त्याचं पालन करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पाहिलं की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंची लीला जी आहे ही मुरारी गुप्ता आणि दामोदर गोस्वामींच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यातून आलेली आहे. त्यानंतर वृंदावनदास ठाकूर आणि कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी जे वर्णन केलेले चैतन्य भागवत आणि श्री चैतन्य चरितामृत आहे
त्याच्याद्वारे आपल्याला चैतन्य महाप्रभूंची ही जी लीला आहे ती समजते. तर आपण त्यानंतर पाहिलं की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंचा जो आविर्भाव आहे हा फाल्गुन पौर्णिमेला झाला. आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे पूर्ण जगभरामध्ये, विशेष करून भारत देशामध्ये, सर्वजण भगवंतांचं नामस्मरण जप करत असताना भगवंतांचा आविर्भाव झाला. ज्याच्यामध्ये, कारण त्यावेळेस चंद्रग्रहण होतं. पुढे आपण पाहतो भगवंतांनी लहानपणापासून जे आहे ही विशेष लीला करत राहिले. जसे भगवंत जे आहेत हे जेव्हा कधी रडायला लागायचे तर त्यावेळेस त्यांची आई जी आहे हे हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचे. आणि जसं हरे कृष्ण महामंत्राचा कीर्तन चालू व्हायचं तर लगेच चैतन्य महाप्रभू जे आहेत हे शांत बसायचे. आणि त्यानंतर हेच त्यांच्या आजूबाजूचे जे शेजारी आहेत त्यांनीही पाहिलं आणि तेही चैतन्य महाप्रभूंबरोबर ह्याच गोष्टी करायचे. अशा चैतन्य महाप्रभूंच्या बाल्यलीला ज्या आहेत त्या बाल्यलीलांचंही वर्णन आपण पाहणार आहोत. आणि चैतन्य महाप्रभूंचा जन्म जो आहे हा निमवृक्षाच्या खाली झाला होता. आणि त्यामुळे त्यांचं नाव जे आहे हे निंब वृक्षामुळे निमाई असं नाव ठेवण्यात आलं होतं. चैतन्य महाप्रभूंना ज्यावेळेस आपण 6व्या महिन्यामध्ये अन्नप्राशन करतो तर 6व्या महिन्यामध्ये त्यांना अन्नप्राशन केलं होतं चैतन्य महाप्रभूंचं अन्नप्राशन सेरेमनी. त्यावेळेस भगवंतांनी दाखवून दिलं की कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे त्यावेळेस अन्नप्राशनच्या वेळेस त्यांना श्रीमद भागवतम की एका बाजूला ठेवलं होतं आणि दुसऱ्या बाजूला जे आहे हे काही कॉइन्स नाणे ठेवण्यात आले होते. तर त्यांनी त्या नाण्यांचा स्वीकार न करता श्रीमद भागवतमचा स्वीकार केला. आणि भागवताचा प्रचार करणारे एक मोठे आचार्य भगवत प्रचार करण्यासाठी भगवंत आले हे आपण यातून पाहतो. त्यानंतर चैतन्य महाप्रभू एक छोटेसे बालक होते. आपल्याला माहिती आहे ते बालक असताना ते त्यांनी एका सापाबरोबर केलेली लीला आहे, मोठ्या नागाबरोबर केलेली लीला जी आहे ती माहिती आहे. त्यात वेळेस चैतन्य महाप्रभू जे आहेत हे नागाबरोबर खेळायला लागले होते. सगळेजण घाबरले, सगळेजण पळत आले आणि बाळाला उचलण्याचा प्रयत्न केला, नागाला दूर करण्याचा प्रयत्न केला. चैतन्य महाप्रभू पुन्हा जायचे आणि त्या नागाला परत ओढून घेऊन यायचे आणि नागाच्या विळख्यावरती ते जाऊन झोपायचे. तर अशा प्रकारे ते अनंत शेष आहेत आणि चैतन्य महाप्रभूंना जी लीला आहे विष्णू त्या प्रकारे शय्यावरती झोपतात अनंत शेषांच्या, ती लीला महाप्रभू वारंवार ही करत होते. आणि हे पाहून सगळेजण घाबरले होते पण त्या लहान बाळाला कसली भीती नव्हती. त्यानंतर एकदा आपल्याला माहिती आहे जगन्नाथ मिश्र जे आहेत त्यांच्या घरी एक ब्राह्मण आले होते. ते जगन्नाथ मिश्र जे आहेत त्यांनी तिथे प्रसाद ग्रहण करण्यासाठी त्यांना विनंती केली, ब्राह्मण भोजनासाठी त्यांना विनंती केली. आणि ते ब्राह्मण जे होते हे स्वपाकी होते, स्वतः ते बनवून खायचे. तर त्या ब्राह्मणांसाठी त्यांनी जगन्नाथ मिश्र जे आहेत त्यांनी सर्व काही व्यवस्था केली. आणि त्या व्यवस्थेमध्ये आपण पाहतो की चैतन्य महाप्रभू आणि त्या ब्राह्मणांमधला जो आदान प्रदान आहे प्रेमाचं ते या लीलेतून पाहतो. तेव्हा त्या ब्राह्मणाने सर्व काही स्वयंपाक केला आणि त्यानंतर भगवंतांना जेव्हा तो नैवेद्य लावला तर तो नैवेद्य अर्पण करत असताना जेव्हा जशी त्यांनी घंटी वाजवली तर लगेच तिथे निमाय जो आहे हा प्रकट झाला आणि निमायने तिथला जो भात आहे तो खायला सुरुवात केली. हे जेव्हा त्या ब्राह्मणाने जेव्हा भोग नैवेद्य अर्पण केल्यानंतर डोळे उघडले आणि पाहिलं की अरे लहान मुलगा इथे बसून मी भगवंतांना लावलेला नैवेद्य जो तो खातो. त्याने जोर जोरात ओरडले, अलास अलास, काय झालं हे, काय झालं हे. आणि लगेच तिथे जगन्नाथ मिश्र जे आहेत ते धावत पळत आले. जगन्नाथ मिश्र जे आहेत त्यांनी त्या निमाईला ओरडले, बाजूला घेऊन गेले. आणि त्यानंतर पुन्हा त्यांना विनंती केली, पुन्हा त्यांनी बनवलं, पुन्हा तेच झालं, निमाय पुन्हा आला. व त्यानंतर म्हणाले की ब्राह्मण म्हणाले की भगवंतांची इच्छा नाहीये, मी नाही घेणार. त्यावेळेस विश्वरूप जे आहेत यांनी, जे निमाईचे मोठे भाऊ, विश्वंभरचे मोठे भाऊ म्हणजे चैतन्य महाप्रभूचे मोठे भाऊ, यांनी त्या ब्राह्मणांना विनंती केली. आणि विश्वरूपचं सौंदर्य पाहून, विश्वरूपची विशेष कांती पाहून ते ब्राह्मण त्यांना नाही म्हणू शकले नाही. त्यांनी तिसऱ्यांदाही पुन्हा बनवलं आणि नंतर पुन्हा निमायला तोपर्यंत दुसऱ्या घरामध्ये बांधून ठेवलं होतं. ते सगळे घर वगैरे आहे बाहेरून बंद केलं आणि त्यावेळेस सर्वजण झोपी गेले आणि हा निमाय जो आहे हा पुन्हा एकटा बाहेर आला. बाहेर येऊन त्याने पुन्हा तेच झालं की ब्राह्मण जे आहे नैवेद्य अर्पण करून डोळे उघडले आणि पाहिलं की हा भात जो आहे हा निमाईच्या तोंडामध्ये आणि हातामध्ये आहे. हे पाहिल्यानंतर ते परत ओरडणार. तेव्हाच निमाईने सांगितलं की तुम्हीच मला बोलवताय. आणि त्या ठिकाणी त्या लहानपणी त्या बाल्यलीलेमध्ये भगवंतांनी त्या ब्राह्मणांना विशेष दर्शन दिलं.
असे भरपूर बाल्यलीला आहेत जिथे भगवंतांनी त्यांचं सामर्थ्य जे आहे, भगवंतांनी त्यांची महत्ता जी आहे, त्यांची पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की लहानपणी त्यांनी भरपूर खोडकर लीलाही केलेल्या आहेत. बाल्यलीलांमध्ये जसे कृष्णाच्या भरपूर काही लीला आहेत, तशा चैतन्य महाप्रभूंच्याही लीला आहेत. त्या चैतन्य महाप्रभू ज्या बाल्यलीलामध्ये कधी कधी ब्राह्मणांना ब्राह्मण जर नदीमध्ये स्नान करायला गेले, तर तिथून ते जेव्हा शाळेतून परत यायचे, सडनली ते नदीमध्ये उतरायचे आणि तिथून खाली जाऊन ब्राह्मणांचे पाय ओढायचे. त्यानंतर त्यांना जे आहे त्यांचे कपडे जे आहेत इकडून तिकडे ठेवून द्यायचे. असे बरेच काही खोडकरपणाच्या लीला करायचे. त्याच व्यतिरिक्त तिथल्या ज्या मुली ज्या गंगा पूजनासाठी आलेल्या आहेत किंवा शिवजींच्या पूजेसाठी आलेल्या आहेत, शिवजींच्या पूजेसाठी जे सामान आहे ते घेऊन चाललंय, तर मध्येच महाप्रभू समोर यायचे आणि म्हणायचे की तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुम्ही जे आहेत त्या या सगळ्या युवक मुली ज्या आहेत ह्या शिवजींची पूजा करत होत्या, कारण त्यांना एक खूप चांगले चांगले पती मिळावेत म्हणून. तर त्यावेळेस महाप्रभू जे आहेत हे खोडकर व्हायचे आणि त्यांना म्हणायचे की ह्या सगळ्या ज्या गोष्टीत मला द्या आणि तुम्हाला शिवजींची पूजा करायची गरज नाहीये. शिवजी जे आहे ते माझे भक्त आहे, पार्वती माता जी आहे ती माझी सेविका आहे आणि तुम्ही मलाच पूजा करा, माझीच पूजा करा, तुम्हाला दुसऱ्या कोणाचीही पूजा करायची गरज नाही. तर हे बघून मग त्या मुली ज्या आहेत ह्या जगन्नाथ मिश्र आणि सची माता यांना त्यांच्याकडे तक्रार घेऊन जायच्या. आणि जर त्यांनी ऐकलंच नाही काही चैतन्य महाप्रभू, तर चैतन्य महाप्रभू त्यांना शाप द्यायचे की तुमचं लग्न जे आहे एका म्हाताऱ्या वयस्कर माणसाशी आणि आजारी माणसाशी होईल आणि त्याच्याकडून तुम्हाला भरपूर काही असे त्याच्या ज्याच्या ऑलरेडी काही पत्नी असतील आणि त्यांच्याकडून भरपूर मुलं झालेली असतील आणि अशा ठिकाणी तुमचं लग्न होईल. मग हे ऐकल्यानंतर त्या मुली ज्या आहेत त्या घाबरायच्या आणि त्या ज्या आहेत त्या चैतन्य महाप्रभूंना जे काय हवंय ते द्यायच्या किंवा त्यांच्या चैतन्य महाप्रभूंच्या बद्दल सची मातांकडे जाऊन तक्रार करायच्या. अशा बाल्यलीला ज्या आहेत त्या चैतन्य महाप्रभूंच्या चालूच होत्या. चैतन्य महाप्रभू जे आहे जेव्हा 16 वर्षाचे झाले होते, तर त्यावेळेस ते चतुष्पाठी असे जे त्यांच्या वेळेस त्यावेळेस संस्कृतमध्ये संस्कृत अध्ययनासाठी तिथे त्यांच्या गावामध्ये जे वेगवेगळे वर पंडित ब्राह्मण आहेत त्यांच्याबरोबर बसून चैतन्य महाप्रभूने सर्व काही शाळा जी आहे ही सुरू केली, ज्याच्यामध्ये त्यांनी व्याकरण शिकलं आणि सगळं काही करण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे व्याकरण जे आहे हे सुरुवातीला जे आहे माहेश्वर आणि सूत्रांनी कोणाचं व्याकरण व्याकरणकारांचं नाव पाणिनी व्याकरण म्हणून प्रसिद्ध होतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शिला जीव गोस्वामी पाद जे आहेत, जे चैतन्य महाप्रभूंचे कृपाश्रित शिष्य आहेत, हे चैतन्य जीव गोस्वामी जे आहेत त्यांनी हे पाणिनी जे व्याकरण आहे त्याचं परिवर्तन करून हरिनामामृत व्याकरण म्हणून बनवलं. आणि हे हरिनामामृत व्याकरण जे आहे ज्याच्यामध्ये भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी असं व्याकरण बनवलं की जिथे प्रत्येक गोष्टी जी आहे त्याचं समज जे आहे हे भगवंतांच्या नावातून होते. हरी नामामृत, हरीचं नावच्या संबंधित पूर्ण व्याकरण त्यांनी बनवलं आणि असं व्याकरण बनवलं की जे आता किंवा त्याच्या आधीही जे पंडित आहेत त्यांना समजणं अवघड आहे. इनफॅक्ट जैव गोस्वामी पाद जे आहेत हे गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये असे महान आचार्य होऊन गेलेले महान गोस्वामी आहेत की त्यांच्या एवढं आता अजूनही बरेचसे सध्याचे जे इंटेलिजंट बुद्धिमान व्यक्ती आहेत ते म्हणतात की असा बुद्धिमान व्यक्ती या भूतलावर झालेला नाहीये. असे जीव गोस्वामी जे आहेत हे अतिशय बुद्धिमान होते, त्यांनी हे हरिनामामृत व्याकरण बनवलं होतं. त्याच्या प्रकारे चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांच्या बऱ्याचशा लीला झाल्या. आपण पाहतो केशव काश्मीरींची लीला ती सुद्धा प्रसिद्ध आहे, आपल्याला बऱ्याच जणांनी ती लीला ऐकली असेल. त्यानंतर प्रभुपादांनी जे आहे हे केशव काश्मीरींची लीला जे आहे पूर्ण वर्णन केलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की चैतन्य महाप्रभू जो आहे त्या चैतन्य महाप्रभूंचा विवाहाच्या बद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि चैतन्य महाप्रभूंचा जो जोरदार विवाह झाला आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहे भगवंतांचं नाम जे आहे हरिनाम जे आहे याचा प्रचार प्रसार जो आहे हा सुरू केला. आणि हे पाहून त्यावेळेस बरेचसे जे ब्राह्मण आहेत ते चैतन्य महाप्रभूंबद्दल त्यांच्या मनामध्ये घृणा निर्माण झाली. आणि त्यांना जे आहे हे चैतन्य महाप्रभू जे काही करतायत त्यांची चैतन्य महाप्रभूंची जी प्रसिद्धी आहे ही गोष्ट काही त्यांना पटत नव्हती. आणि त्यामुळे त्यांनी बऱ्याच वेळा त्यावेळेस मुस्लिम मुघलांचं राज्य होतं किंवा नवाबांचं राज्य होतं,
तर हे जे मुस्लिम जे रुलर्स होते त्यांच्याकडे बऱ्याच वेळा चैतन्य महाप्रभूंच्या बद्दल किंवा ह्या गोष्टी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की श्रीवास अंगणमध्ये जे कीर्तन व्हायचं या कीर्तनाबद्दलही आजूबाजूचे जे जे अतिशय घृणास्पद जे वागणारे व्यक्ती होते किंवा ब्राह्मण होते त्यांनी काझी जो आहे या काझीला कंप्लेंट केली. आणि त्यावेळेस आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे पहिल्यांदा संकीर्तन जे झालं होतं, नगर संकीर्तन जे आलं होतं ते शिवा सांगून काझीचा जो महल आहे तिथपर्यंत झाला होता. आणि त्यावेळेस काझी जे आहे त्यांना निमाय पंडित किंवा चैतन्य महाप्रभू त्यास निमाय पंडित म्हणून सर्व ओळखत होते. तर निमाय पंडितांची काझी यांच्यामध्ये जो वार्तालाप झाला आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना आलिंगन केलं आणि काझीमध्ये परिवर्तन झालं, काझीने भगवंतांचं नाम घेतलं. तर ती ठिकाण अजूनही मायापूरमध्ये आहे, ज्याला चांद काझी समाधी म्हणतात. जिथे अजून एक नीम वृक्ष आहे आणि एक चाफ्याचा वृक्ष आहे. आणि हे चाफ्याचा आणि नीम वृक्ष एकमेकांना आलिंगन घालते अशा पद्धतीने ते वृक्ष आहे. ते दोन्ही जे त्यातलं नीम वृक्ष जे आहे हे चैतन्य महाप्रभू निमाईसाठी आहे. आणि काजीसाठी जे आहे ते चाफ्याचं वृक्ष असं मानलं जातं. तर तिथे ही जी लीला आहे काजीच्या घरी आणि जगात जगात पहिल्यांदा झालेलं जे हरिनाम संकीर्तन आहे त्याची वर्णन त्याचंही विस्तरित वर्णन प्रभुपादांनी इथे केलेले आहे. तर चैतन्य महाप्रभूंची जी लीला आहे त्याचा एक उत्कृष्ट अभ्यास जो आहे आपण इथून ह्या इंट्रोडक्शन मधून करू शकतो. आपण जास्त डिटेलमध्ये जात नाहीये, सगळ्या गोष्टी वाचत नाहीये, पण माझी विनंती आहे सर्वांना की कृपया या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे वाचा, जेणेकरून चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाबद्दल एक सार रूपामध्ये खूप छान प्रकारे इथे प्रभुपादांनी दाखवून दिलेला आहे. आणि अशा प्रकारे जी चांदकाजीची लीला आहे त्याच्यातून प्रभुपाद सांगतायत की वैष्णव जे आहेत हे घाबरणारे नसतात, भित्रट नसतात. वैष्णव जे आहेत हे जेव्हा गरज पडेल त्यावेळेस आपलं म्हणजे एकदम शक्तिशाली रूप धारण करतात आणि दाखवून देतात समोरच्यांना की वैष्णव जे आहेत ते साधारण नाही आहेत, वैष्णव जे आहेत ते उगाच घाबरणारे व्यक्ती नाही आहेत. आणि नावेग वैष्णव जे आहेत हे नाजूक नाही आहेत. तर तिथे प्रभुपाद जे आहे ते हनुमानजींचं वर्णन करतात की कशा प्रकारे हनुमानजी लंकेला गेले आणि लंका जाळून टाकली आणि रावणाला संदेश दिला किंवा लंकावासी त्यांना संदेश दिला होता की रामाच्या आर्मीमध्ये एक छोटस जे वानर आहे ते जर एवढं शक्तिशाली असू शकतं तर भगवंत राम कितीही शक्तिशाली आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तेही एक उत्कृष्ट वैष्णव एक उत्तम भक्त म्हणून ओळखले जातात. त्यानंतर जो भागवत धर्माचा जो प्रचार आहे हा चालू झाला. नगर संकीर्तन जे आहे नाम संकीर्तन जे आहे हे सर्वांपर्यंत पोहोचलं आणि सर्वजण जे आहे ते भगवंतांचं नाव जे आहे हे घ्यायला सुरुवात केली. आणि हा नामसंकीर्तन जन आहे हा युगधर्म आहे. हा युगधर्म जो आहे हा बऱ्याच जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचला. त्यानंतर आपण पाहतो की दोन ब्राह्मण व्यक्ती जे आहेत हे चपल आणि गोपाल चप्पल असं म्हणतात. हे अं, जे आहेत हे चैतन्य महाप्रभूंचे मामा होते. आईच्या बाजूचे अंकल म्हणजे मामा होते. आणि ते ते जे आहे त्यांना लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग झाला. आणि त्याच्याबद्दलही वर्णन येतं कारण त्यांनी जे आहे ही चैतन्य महाप्रभूंनी या नाम संकीर्तनाची निंदा केली होती आणि त्यामुळे त्यांना जो आहे हा कुष्ठरोग झाला. आणि हे जे नामसंकीर्तनाचा जो प्रचार आहे त्याचे प्रमुख जे आहेत ते श्रील नित्यानंद प्रभू आणि श्रील हरिदास ठाकूर हे दोघं त्यांचे प्रमुख होते. आणि ते दारोदारी जाऊन सर्वांना विनंती करायचे की कृपया भगवंतांचं नाव घ्या, भगवंतांच्या शिक्षेचं पालन करा. जारे दखे तारे हो कृष्ण उपदेश हा आदेश जो आहे हा चैतन्य महाप्रभूने दिला होता. आणि त्यामुळे नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर जे आहेत हे दोघंही प्रत्येक ठिकाणी जायचे आणि सर्वांना बोलायचे बोलो कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण शिक्षा. कृपया तुम्ही कृष्णाचं नाव घ्या, बोलो कृष्ण भजो कृष्ण कृष्णाची पूजा करा आणि करो कृष्ण शिक्षा आणि कृष्णाचे शिकवण जे आहे त्याचं पालन करा. असा जो आहे हा पूर्ण प्रचार जो आहे हे करायचे. आणि त्यानंतर पुढे आपण पाहतो की कशा प्रकारे नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर आहे यांच्या प्रचाराचं वर्णन करताना जगाई आणि मधाई यांच्या लीलेचंही प्रभुपादांनी वर्णन केलेलं आहे. आणि याचं कशा प्रकारे जगाई आणि मधाईचा उद्धार जो आहे हा नित्यानंद प्रभूंनी केला, चैतन्य महाप्रभूंची कृपा कशी त्यांना प्राप्त झाली याचं वर्णन जे आहे हे सुद्धा पुढे प्रभुपादांनी केलेलं आहे.
प्रभुपाद सांगतायत की या दोन भावांची जे लीला झाल्यात त्याच्यामध्ये विशेष वर्णन करण्यात आलेलं आहे की असे भरपूर व्यक्ती आहेत ह्याच्यातून शिकवण जी आहे या लीलेतून आपण पाहतो की असे भरपूर व्यक्ती आहेत या जगामध्ये ज्यांची जगाई आणि मदाईसारखी वृत्ती आहे. आणि आपल्याला जर त्यांच्या अशा सगळ्या चुकीच्या गोष्टीतून आपल्यातही त्याची जगाई मदाईची वृत्ती आहे आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेणं, चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेणं हे अतिशय गरजेचं आहे. दिलेले जे शास्त्र आहे त्या शास्त्रांचे व्यवस्थितपणे पालन करणंही अतिशय गरजेचं आहे. आणि अशा नियमांचं पालन करणं आणि हे नियम काय आहे त्याचं वर्णन जे आहे हे आपण पाहतो की रूप गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंनी केलेलं आहे. तर रूप गोस्वामी पाद, सनातन गोस्वामी पादांची जी शिकवण आहे ही फार महत्वाची आहे. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू त्यांच्या गृहस्थ जीवनामध्ये होते, नामसंकीर्तनाचा प्रचार चालू केला होता, सर्व गोष्टी चालू होत्या. आणि पण त्यावेळेस काही व्यक्ती असे होते ज्यांना त्याच्यामध्ये आणखीन एक लीला येते ती म्हणजे चैतन्य महापुण्याच्या जे आमघाटी या ठिकाणची जी लीला आहे ज्याच्यामध्ये नाम संकीर्तन, नगर संकीर्तन चालू होतं. ते श्रीनिवास ठाकूर जे आहेत त्यांच्या घरातून निघालं नगर संकीर्तन हे पूर्ण दिवस ते कीर्तन चालू होतं. अति उत्साहाने कीर्तन करत होते आणि त्यावेळेस भक्तांनी सांगितलं की आम्हाला भूक लागली आहे. त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी विचारलं की त्यांना आंबा खायची इच्छा झाली होती. चैतन्य महाप्रभू म्हणाले की तुमच्याकडे कोणाकडे आंब्याची कोई आहे? आणि ती कोई जी आहे ती चैतन्य महाप्रभूने जमिनीमध्ये पेटली आणि लगेच इथे एक मोठंसं मोठं झाड जे आहे हे आलं आणि ते झाड जे आहे त्याचे आंबे जे होते ते अतिशय विशेष होते. ते आंबे जे आहेत त्याची अशी विशेषता होती की त्याच्या आतमध्ये कोई नव्हती, बाहेरून त्याच्या कसली स्किन नव्हती. आणि आंबा जो आहे पूर्ण पकलेला पिकलेला असा आंबा जो आहे तो लगेच सगळ्या भक्तांच्या समोर आला आणि सर्व भक्त जे आहेत ते अतिशय प्रसन्न झाले. तर ह्या सर्व गोष्टीतून आपण पाहतो अशा कित्येक लीला आहेत की चैतन्य महाप्रभू जे आहेत हे भगवंतांचे भक्त आहेत. त्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत यांनी आपल्या व्याकरणाचे संस्कृतचे जे शिकवण जे आहे हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली आणि असे त्यांचे भरपूर विद्यार्थी जे आहेत हे निर्माण झाले होते. तर एकदा चैतन्य महाप्रभू जे एकटेच होते आणि त्यावेळेस ते ब्रजभूमीची आठवण आली, त्यांना वृंदावन धामाची आठवण आली आणि वृंदावन धामाची आठवण आल्यानंतर विशेष करून गोपीगणांची आठवण आली. आणि चैतन्य महाप्रभू जोरजोरामध्ये त्यांचे जे गोपिक आहेत त्या गोपींचं नाव घेऊन ते भावविभोर झाले. आणि जेव्हा गोपींचे हे ललिते, हे विशाखा असे वेगवेगळे नावं घेऊन ते भावविभोर झाले तर त्यावेळेस तिथे आजूबाजूला त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तिथे उपस्थित झाले आणि विद्यार्थी पाहत होते आणि ते त्यांना म्हणाले अरे काय करतोय निमाय हे? तर हे जे विद्यार्थी आहेत निमाय जो आहे हा त्यावेळेस निमाय जे आहे ते 16 ते 18 वर्षाचेच होते, लहानच होते पण तरीही त्यांच्यामध्ये एवढं पांडित्य होतं की त्यांच्याकडून त्यांच्या वयाचे किंवा त्यांच्यापेक्षा वयस्कर व्यक्ती सुद्धा शिकण्यासाठी येत होते. पण जेव्हा हे त्यांच्याकडून शिकत होते तर त्यांना भगवंत आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे माहीत नव्हतं. आणि हे माहीत नसल्यामुळे हे जे व्यक्ती आहेत ही चैतन्य महाप्रभूंना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केला, चैतन्य महाप्रभूंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हणाले की तुम्ही कृष्णाचं नाव घ्या, तुम्ही हे गोपींचं नाव काय घेता? आणि हे ऐकल्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत ते चिडले आणि चैतन्य महाप्रभू त्यांना पळून लावले. आणि त्यानंतर ही लोक जे आहेत हे गावोगावात जाऊन सगळीकडे चैतन्य महाप्रभूंची टीका करायला लागले, चैतन्य महाप्रभूंवर उलट सुलट बोलायला लागले. आणि या गोष्टीमुळे चैतन्य महाप्रभूंना वाटलं की जनरल जे लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत त्या सामान्य लोकांना मी जे सांगतोय किंवा मला तो मी कोण आहे हे माहीत नसल्यामुळे आणि मी जे काही सांगतो याचं महत्व कळत नाहीये. भगवंत बऱ्याच वेळा व्याकरणाचं उदाहरण देताना सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांचं कृष्णाचं नाव घ्यायचंय, कृष्ण कृष्ण करायचंय. पण हे सगळ्या गोष्टी कळत नसल्यामुळे ते जे व्यक्ती आहेत यांनी चैतन्य महाप्रभूंबद्दल भरपूर अपराध करायला लागले. आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभूंना जाणवलं की जर असंच चालत राहिलं तर हे योग्य नाहीये. आणि त्यावेळेस 500 वर्षापूर्वी वातावरण वेगळं होतं. 500 वर्षापूर्वी अजूनही वैदिक धर्माचं पालन केलं जात होतं. त्यामुळे जो संन्यासी आहे त्याचा सन्मान होतो हे चैतन्य महाप्रभूंना माहिती होतं आणि संन्यासीने सांगितलेले शब्द जे आहे त्याचं पालन होतं. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेण्याचा निर्णय जो आहे हा त्यावेळेस ठरवला आणि चैतन्य महाप्रभूंनी तिथे संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांची जी संन्यास लीला जी आहे याचंही पुढे वर्णन होतं. हे संन्यासाचं वर्णन नसताना तिथे त्यांनी केशव भारती जे आहे त्यांच्याकडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. केशव भारती जे आहेत हे तसे मायावादी संप्रदायातले संन्यासी आहेत आणि संन्यास घेणं चैतन्य महाप्रभूंना गरजेचं होतं. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी या केशव भारती जे आहेत यांच्याकडून संन्यास घेतला. कोणीतरी संन्यासी हवं जो दुसऱ्यांना संन्यास देईल. आणि म्हणून एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी जो आहे हा केशव भारती यांच्याकडून संन्यास घेतला. आणि त्यानंतर केशव भारतींना
आणि त्यांच्याकडून संन्यास घेतल्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांनी नवदीपमधून बाहेर निघण्याचा पूर्णपणे विचार केला. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू नवदीपमधून बाहेर पडले. नित्यानंद चंद्रशेखर आचार्य, मुकुंद दत्त यांच्याबरोबर ते बाहेर निघाले चैतन्य महाप्रभू. आणि अशा प्रकारे 24 वर्ष जे आहेत ते चैतन्य महाप्रभू नवदीप मध्ये राहिले. आणि त्यानंतर पुढचे 24 वर्ष जे आहेत त्याची लीलेचं वर्णन जे आहे हे पुढे आपण पाहत. तर पुढे चैतन्य महाप्रभू कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूने वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास सुरू केला. चैतन्य महाप्रभूने विशेष करून वृंदावनात जाण्याची इच्छा होती आणि त्यांना वृंदावनात जाण्याचे त्यांनी जो मार्ग आहे विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस नित्यानंद प्रभू जे आहेत त्यांनी त्यांचा जो आहे भ्रमित केलं त्यांना मार्गातून. आणि चैतन्य महाप्रभू जे आहेत हे वृंदावनात जाण्याच्या ऐवजी चैतन्य महाप्रभू जे आहेत हे शिल अद्वैत आचार्य यांच्या घरी शांतीपूरला पोहोचतात. आणि त्यावेळेस शांतीपूरमध्ये अद्वैत आचार्य जे आहेत हे चैतन्य महाप्रभूंच्या आईला बोलवण्याचा प्रयत्न करतात. बोलवतात तिकडे सचीमातेला बोलवतात. प्रभुपाद तिथे स्पेसिफिकली सांगतात या सगळ्या गोष्टीमध्ये की चैतन्य महाप्रभू फक्त आपल्या आईला भेटले. काही मूर्ख लोक आहेत हे सांगतात की संन्यास नंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत आपल्या पत्नीलाही भेटले होते आणि पत्नीला त्यांनी आपल्या पादुका दिल्या होत्या. तसं काही झालं नव्हतं. फक्त चैतन्य महाप्रभू जे आहेत हे सची माताजीला भेटले. आणि सची माताजीला भेटल्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांना सची माताजी अतिशय भावविभोर झाली. अतिशय सची माताजी आहे हिला दुःख झालं चैतन्य महाप्रभूंना संन्यास रूपामध्ये पाहून. आणि त्यानंतर सची मातेने जे आहे ही भगवंतांना विनंती केली की कृपया तुम्ही माझ्यापासून जवळ राहा. आणि जवळ म्हणजे कुठे तर तुम्ही जगन्नाथपुरी धाम जे आहे त्या जगन्नाथपुरी धामात थांबा. आणि त्यामुळे पुढचे 24 वर्ष जे आहेत ते चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथपुरीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर शांतीपूर पासून चैतन्य महाप्रभू वृंदावन जाण्याच्या ऐवजी जगन्नाथपुरीकडे गेले. हे जगन्नाथपुरीमध्ये जात असताना मध्येच ते खीरचोर गोपीनाथ जे आहे जे बालासूरमध्ये आहे जी जागा जगन्नाथपुरी आणि नवदीप आणि जगन्नाथपूरच्या रस्त्याच्या मध्येच आहे. त्या खिरचर गोपीनाथ मध्ये जाऊन गोपीनाथांचं दर्शन घेतलं. तिथे त्यांनी जी सुंदर लीला आहे माधवेंद्रपुरीपादांची ती ऐकली. लवकरच आता आपण चंदन यात्रा सुरू करणार आहोत. त्या चंदन यात्रेमध्ये आपण माधवेंद्रपुरींची नक्कीच आठवण काढतो तर प्रत्येक वेळेस. तर ती लीला जी आहे ती झाली आणि ती लीला ऐकली चैतन्य महाप्रभूने. तिथे गोपीनाथांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू पुढे निघाले. आणि चैतन्य महाप्रभू जे आहेत हे पुढे जाऊन त्यांनी साक्षी गोपाल जे आहे भगवंतांचं एक विशेष लीला झाली होती. त्याच्यात भगवंत साक्ष देण्यासाठी आले होते. हे साक्षी गोपालजींचंही दर्शन घेतलं आणि तिथेही साक्षी गोपालांची जी लीला आहे ती पूर्णपणे लीला ऐकली. अजूनही हजारो हजारो व्यक्ती जे आहेत तिथे जातात. प्रभुपाद जे आहे ते सांगतात की जे नास्तिकवादी आहेत त्यांना हे समजणं फार गरजेचं आहे की तुमचा नास्तिकवादी अयोग्य आहे. भगवंत स्वतः साक्ष म्हणून तिथे उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर भगवंत जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हेही समजणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत ते पुढे जगन्नाथपुरीमध्ये पोहोचले. जगन्नाथपुरीमध्ये पोहोचल्यानंतर चैतन्य महाप्रभू आणि सार्वभौम भट्टाचार्य विशेष करून यांच्यातला जो वार्तालाप आहे प्रभुपादांनी खूप विस्तार रूपाने याचं वर्णन केलेलं आहे. कृपया हे वाचा. हे तुम्ही सोडू नका. कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू जे आहे ते जगन्नाथपुरीत गेल्यानंतर जगन्नाथांच्या दर्शनासाठी गेले. जगन्नाथांच्या दर्शनासाठी गेल्यानंतर जगन्नाथांना पाहिल्यानंतर चैतन्य महाप्रभू तिथे बेशुद्ध होऊन पडले. आणि त्यावेळेस भट्टाचार्य जे आहेत हे तिथे उपस्थित होते. आणि भट्टाचार्यांनी कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंचा नाकाजवळ कापूस पकडला. त्यांची जी नाडी आहे ती नाडी पाहण्याचा प्रयत्न केला. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये त्यांना वाटलं की हा व्यक्ती जो आहे हा संन्यासी जो आहे हा गेला. पण तरीही नंतर त्यांना कळालं की नाही हे आहेत. मग त्यांना भट्टाचार्य जे आहेत ते घेऊन जातात. आणि हे सगळं झाल्यानंतर तिथं जे भट्टाचार्य जे होते हे यांचा संबंध जो आहे हा ज्ञानाशी होता, वेदांताशी होता. आणि मायावादी संप्रदायाशी ते जोडले गेलेले होते. आणि त्यामुळे हे सार्वभौम भट्टाचार्य जे आहेत हे चैतन्य महाप्रभूंना सांगतात की तुम्ही संन्यासी आहात आणि संन्यासाने वेदांतावरती चर्चा करणं गरजेचं आहे. ना की असं भावुक होऊन कुठेतरी भावविभोर होऊन पडणं. तुम्हाला जे आहे हे वेदांतावरती चर्चा करणं गरजेचं. आणि चैतन्य महाप्रभू त्यावेळेस नम्रपणे शांत बसतात. तर त्यावेळेस हे म्हणजे त्यावेळेस भट्टाचार्य जे आहेत यांची सार्वभौम भट्टाचार्य जे आहेत यांचं गुणगान होतं की हे जे आहेत हे खूप मोठे पंडित होते. आणि त्यावेळेस त्या प्रतापरुद्र महाराज जे पुरीचे राजा होते त्यांनाही महाप्रभूंबद्दल कळालं. महाप्रभूंचं एवढं सुंदर रूप पाहून त्यांना काहीतरी विशेष आहे हे जाणवलं संन्यासी. त्यानंतर गोपीनाथ
भट्टाचार्यांबरोबर हे होते, गोपीनाथ पटनायक होते. तर त्यांनीही सांगितलं की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू जे आहेत स्वतः स्वयं भगवंत आहेत. ते भट्टाचार्य या गोष्टीला स्वीकार करायला तयार नव्हते. आणि त्यावेळेस सार्वभौम भट्टाचार्य जे आहेत यांनी चैतन्य महाप्रभूंना आपल्या घरी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडून येऊन वेदांत जे आहे हे समजण्याचं, वेदांत सूत्र जे आहे हे समजण्याचा प्रयत्न करा. आणि त्यावेळेस सार्वभौम भट्टाचार्य जे आहेत यांनी वेदांतावरती चर्चा करायला सुरुवात केली. आणि 7 दिवस 7 रात्र जे आहेत ही वेदांतावरती खूप मोठी चर्चा झाली. आणि या चर्चेमध्ये चैतन्य महाप्रभूंनी कसल्याही प्रकारचे काहीही उत्तर दिलं नाही, प्रश्न विचारले नाही. चैतन्य महाप्रभू शांतपणे बसून 7 दिवस जे आहे हे भट्टाचार्य जे काही सांगतायत ते ऐकण्याचा प्रयत्न केला. नाही हे ऐकत असताना अं, हे गोपीनाथ आचार्य जे आहेत ते यांनी सांगितलेली गोष्ट आहे ही त्यांना आठवत होती, पण तरी त्यांचा पूर्ण विश्वास नव्हता आणि त्यामुळे सार्वभौम भट्टाचार्य वर्णन करत राहिले. ते 7 दिवसानंतर सार्वभौम भट्टाचार्य थांबले आणि म्हणाले की कृपया मी तुम्हाला जे सांगितले हे समजले की नाही हे मला सांगा. तुम्हाला जर समजत असेल तर आपण पुढे जाऊयात, नाही तर तुम्हाला समजत नसेल तर काही आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी बोलायला सुरुवात केली आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी सांगितले की कशा प्रकारे हे भट्टाचार्य तुम्ही जे काही वर्णन करताय हे शुष्क आहे. तुम्ही जे वर्णन करताय याच्यामध्ये मायावाद आहे. तुम्ही जे वर्णन करताय त्याच्यामध्ये ब्रह्मवाद आहे आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कृष्णाला तुम्ही विसरला आहात. कारण वेदांचा जो सार आहे तो म्हणजे भगवंत कृष्णांना म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना जाणणे. वेदेश सर्वे अहम एव वेद्यो. पण तुम्ही ही गोष्ट विसरले आहात. तर तिथून पुढे प्रभुपादांनी खूप छान प्रकारे वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे कृष्ण जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. आणि कृष्ण जे आहे त्यांनी कशा प्रकारे कृष्णाला पूजन, कृष्णाचं भजन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि भागवताचा तो सार आहे हे प्रभुपाद सांगून देत आहेत. आणि दुर्भाग्याने जे मायावादी व्यक्ती आहेत ज्यांनी वेदांताचा सार घेतलेला आहे पण वेदांताचा सार भगवंतांना ते समजत नाहीये. विशेष करून तिथे ते शंकराचार्यांबद्दल बोलतात की शंकराचार्य जे आहेत प्रणव सर्व वेदेषु. तर प्रणव जो आहे वेदांना समजणे म्हणजे प्रणव म्हणजे ओम, ओंकारला समजणं असं भगवद्गीतेत आपण पाहतो. तर त्याच्यामध्ये अं, चैतन्य महाप्रभू जे आहेत ते सांगताय, प्रभुपाद सांगतायत की अशा प्रकारे हे जे शंकराचार्य आहेत त्यांनी ओम किंवा प्रणवाला महत्व देण्याच्या ऐवजी तत्वमसीला जास्त महत्व दिलंय. आणि तत्वमसी हा वेदांतातला एक छोटासा भाग आहे. बट ओम जो आहे हा वेदांचा सार आहे किंवा वेदांचा प्रमुख गोष्ट समजण्यासाठी ओंकार आहे. आणि त्या ओंकाराला दूर करून त्यांनी तत्वमसी या गोष्टीला जास्त त्या गोष्टीवरती भार दिलेला आहे. आणि त्यानंतर अशी भरपूर काही चर्चा प्रभुपादांनी केलेली आहे की कशा प्रकारे भगवंतांना समजणे किती महत्वाचं आहे. वेदांचा सार जो आहे हा भगवंतांना समजणे आणि ते सर्व काही जे आहे आपण हे श्रीमद भागवतातून व्यवस्थितपणे समजू शकतो. भरपूर महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये मांडलेले आहेत. तशा प्रकारे व्यासदेवांनी म्हणजे जेव्हा व्यक्ती व्यासदेवांनी सांगितलेलं जे गोष्ट आहे तर श्रीमद भागवतम जे आहे हे वेदांचं सार आहे. सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम उच्यते. हे स्वतः व्यासदेव म्हणतात की सर्व वेदांचा सार म्हणजे श्रीमद भागवतम किंवा ज्या पूर्ण वेदांत सूत्रांवरती जी एक प्रमुख टीका टिप्पणी आहे ती म्हणजे श्रीमद भागवतम. वेदही व्यासदेवांनी लिहिलेत आणि हा ग्रंथही व्यासदेवांनी लिहिला. पण ह्या वेदांचा सार जो आहे तो समजणं म्हणजे काय भगवंतांना समज. जर तुम्ही भगवंतांना जर समजू शकत नसाल आणि तुम्ही स्वतः भगवंत होण्याचा किंवा ब्रह्ममध्ये लीन होण्याचा किंवा परमसत्याला फक्त ब्रह्मपर्यंत समजू शकत असाल तर तुम्ही व्यासदेवांचं खंडन करतायत प्रोपत सांगतात. व्यासदेवांनी दिलेली शिकवण्याचं पालन करत नाही. व्यासदेवांनाच आपण रिजेक्ट केलेला आहे. तर हे योग्य नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला वेदांचा जो सार आहे त्याचं व्यवस्थितपणे पालन करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मायावाद काय आहे याच्याबद्दल प्रोपात सविस्तरपणे वर्णन करतायत. आणि त्यामुळे ब्रह्मवादी किंवा मायावादी आपल्याला व्हायचं नाहीये. आणि ब्रह्मवादी किंवा मायावादी जे आहेत हे वेदांच्या ज्या भाषा आहे वेदांचे जे क्लिष्ट असे श्लोक आहेत त्याचं काहीतरी वर्णन करून कुठेतरी खेचण्याचा प्रयत्न करतात. पण एक व्यक्ती म्हणून भगवंतांची पूजा करण्याची जी पद्धती आहे आणि त्याचबरोबर भगवंतांचं जे पूर्ण पुरुषोत्तम रूप आहे त्याला भजणं हे अतिशय महत्वाचं आहे. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यावरती पूर्णपणे सविस्तर वर्णन जे आहे ते प्रभूंनी केलंय. आणि अशा प्रकारे जेव्हा चैतन्य महाप्रभू आणि सार्वभौम भट्टाचार्य जे आहे यांच्यातले जे वर्णन आहे त्याचं अतिशय सविस्तरपणे वर्णन जे आहे ते पुढे केलेलं आहे. तर चैतन्य महाप्रभू जे आहे ते आपल्या प्रत्येक शिकवणीतून सांगून देत आहेत की कशा प्रकारे
श्रीमद भागवतम जे आहे याचं आश्रय घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर पुढे वर्णन करतात की हे सगळे ऐकल्यानंतर भट्टाचार्य जे आहेत यांना फार विशेष वाटलं आणि त्यानंतर भट्टाचार्य जे आहेत त्यांनी आणखीन काहीतरी सांगा असं वर्णन करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी भट्टाचार्यांना विचारलं, ठीक आहे, तुम्हाला आत्माराम शब्द जो आहे हा माहिती आहे का? तुम्ही आत्माराम शब्द जो आहे त्याचं वर्णन करा, त्याची त्याची महत्ता सांगा. आणि त्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य जे अतिशय बुद्धिमान होते त्यांनी आत्माराम शब्दाचे 9 अर्थ सांगितले. आणि जे 9 अर्थ ऐकल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी त्या 9 अर्थांव्यतिरिक्त 64 अर्थ जे आहेत हे आत्माराम शब्दाचे सांगितले. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी आत्माराम शब्दाचे 64 अर्थ सांगितले आणि हे समजल्यानंतर भट्टाचार्य जे आहेत हे अतिशय अचंबित झाले. आणि भट्टाचार्य जे आहेत ते त्यांनी चैतन्य महाप्रभूंना शरणागत झाले. आणि तेव्हा त्यांना कळालं की हे 64 अर्थ सांगणं हे मनुष्यासाठी शक्य नाहीये. हे 64 अर्थ जे आहे हा कोणीतरी कोणीतरी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतच सांगू शकतात. आणि असं सांगितल्यानंतर भट्टाचार्य जे आहेत हे चैतन्य महाप्रभूंच्या पूर्णपणे शरणागत झाले आणि चैतन्य महाप्रभूंनी दिलेली जी शिकवण आहे त्याचं पालन करायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी भट्टाचार्यांना आलिंगन दिलं आणि भट्टाचार्य जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कृष्ण प्रेम जे आहे हे प्रकट झालं. आणि त्यावेळेस भट्टाचार्य जे आपले नातेवाईक होते गोपीनाथ आचार्य, त्या गोपीनाथ आचार्यांकडे जाऊन त्यांचे धन्यवाद देतात की तुम्ही खूप महत्वाची गोष्ट केलेली आहे आणि तुम्ही मला जे आहे ते भगवंतांची कृपा माझ्यावरती मला मला दिलेली आहे. असं म्हणून भट्टाचार्य जे आहेत ते भगवंतांचंही प्रसाद गुणगान झाला. करायला सुरुवात. अरे बापरे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा, काही प्रश्न आहे का माताजी? त्यानंतर आतापर्यंतच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे, समजते काय चालली आपली चर्चा सध्या? हो. पुढे आपण पाहूयात. त्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत यांच्या गुणगानासाठी गुणगानामध्ये भट्टाचार्य जे आहेत त्यांनी शेकडो श्लोक जे आहेत हे लिहिले. आणि त्यानंतर त्यातले जे 2 श्लोक आहेत त्याचेही प्रभुपाद इथे वर्णन करतायत की ते भट्टाचार्य सांगतात की मला श्री चैतन्य महाप्रभू जे आहे त्यांच्या चरण कमलांचा आश्रय घ्यायचा आहे, मला त्यांना शरणागत होण्याची इच्छा आहे. जे कृपेचे सागर आहेत, दया सिंधू आहेत. आणि त्याचबरोबर ते ह्या भौतिक जगतामध्ये इथे प्रकट झालेले आहेत, ते इथे आलेले आहेत की कशा प्रकारे भौतिक निरासक्ती निर्माण करायची आहे. आणि त्याचबरोबर जे कृष्ण भक्ती आहे, जी शुद्ध भक्ती आहे त्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. जे स्वतः हे देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यानंतरच ते म्हणतात की कशा प्रकारे ही शुद्ध भक्ती जी आहे ही काही समयासाठी काही वेळासाठी लुप्त झालेली आहे आणि भगवंत जे आहे ती पुन्हा ती जागृत करण्यासाठी ते जी शिकवण आहे ते तत्व जे आहे हे पुन्हा जागृत करण्यासाठी आलेले आहे. तसे चैतन्य महाप्रभूंना माझा साष्टांग प्रणाम, माझे पूर्णपणे त्यांना शरणागती. त्यानंतर चैतन्य महाप्रभू आहेत यांनी मुक्ती या शब्दाची व्याख्या केलेली आहे. चैतन्य महाप्रभूंनी पुढे जे आहे दक्षिण भारतात प्रवास करण्यासाठी सुरुवात केला. दक्षिण भारतामध्ये प्रवास करत असताना चैतन्य महाप्रभू जे आहेत ते गोदावरीच्या किनाऱ्यावरती श्री रामानंद राय जे आहेत त्यांना भेटले, जे मद्रासचे सध्या ते चेन्नई तिथे तिथले जे गव्हर्नर होते, राज्यपाल होते. आणि ते महाराज प्रतापरुद्र महाराजांच्या अध्यक्षतेत प्रताप महाराजांच्या अंडर ते राज्यपाल होते. इथे रामानंद राय जे आहेत यांच्याशीही भगवंतांनी वार्तालाप केला. रामानंद राय जे आहेत यांनाही भगवंतांचा जे दिव्य ज्ञान आहे हे तिथे त्यांना प्राप्त झालं. आणि रामानंद राय जे आहेत यांच्यामधला आणि चैतन्य महाप्रभू मधला जो वार्तालाप आहे त्याचंही विस्तार रूपामध्ये चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन येतं. चैतन्य महाप्रभू जे आहेत हे यांनी रामानंद राय जे आहेत ते एक शुद्ध भक्त आहेत हे जाणून घेतलं होतं. ज्या प्रकारे महाप्रभूंनी हरिदास ठाकरांचा स्वीकार केला तसा त्यांनी रामानंद राय यांचा सुद्धा स्वीकार केलेला होता.
चैतन्य महाप्रभूंसाठी सर्वात महत्वाची गोष्ट प्रभुपाद सांगतात ती म्हणजे की कोण कुठे जन्म घेतलाय ते महत्वाचं नव्हतं, कोणत्या घरामध्ये जन्म घेतलाय हे महत्वाचं नव्हतं. तर चैतन्य महाप्रभूंसाठी सर्वात महत्वाचं होतं म्हणजे कोणता तो व्यक्ती जो आहे हा शुद्ध भक्तीचं पालन करतोय की नाही. जर तो शुद्ध भक्त असेल तर तो चैतन्य महाप्रभूंसाठी अतिशय निकटतम होतो. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा तिथे रामानंद रायांना गोदावरीच्या किनाऱ्यावरती भेटले होते, तर तिथे वर्णाश्रम धर्माचं पालन करणं किती महत्वाचं आहे याचं वर्णन केलं रामानंद रायांनी. आणि त्यानंतर रामानंद राय जे आहेत की याच्यामध्ये चातुर्वर्ण जे चार वर्ण आहेत आणि चार आश्रम जे आहेत हे मनुष्य जीवनामध्ये महत्वाचे आहेत याचं त्यांनी वर्णन केलं. आणि त्यानंतर त्याचा सहारा घेतल्यानंतर व्यक्तीला जे आहे ते अध्यात्म समजू शकतं असं रामानंद राय म्हणाले. तर त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की नाही, ही वर्णाश्रम पद्धती जी आहे ही फक्त कृत्रिमरित्या बाह्य रूपाने आहे. त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला आध्यात्मिक साक्षात्कार होणे, आध्यात्मिक गुण समजणे. आणि हे आध्यात्मिक गुण जे आहेत ते कसे समजू शकतात, जेव्हा आपण भगवंतांची शुद्ध भक्ती करू, भक्तिमय सेवा करू, त्याच वेळेस आपल्याला हे समजू शकतात. रामानंद राय जे आहेत यांनी त्यानंतर वैराग्यावर तर चर्चा केली. वैराग्यावर चर्चा केल्यानंतर सुद्धा चैतन्य महाप्रभूने तिथे विशुद्ध भक्ती जी आहे याचं वर्णन केलं. आणि त्यानंतर रामानंद राय आणि चैतन्य महाप्रभू यांच्यामध्ये धर्म याच्याबद्दल आणि शुद्ध भक्ती याच्याबद्दल भरपूर काही चर्चा झाली. या चर्चेचं वर्णन थोडक्यात प्रभुपादांनी इथे केलेलं आहे. कृपया हे वाचून घ्या. तर रामानंद राय जे आहेत आणि चैतन्य महाप्रभू यांची जी शिकवण आहे, चैतन्य महाप्रभू यांच्यातला वार्तालाप जो आहे याचं वर्णन जे आहे हे टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य चैतन्य महाप्रभूंची शिकवण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी रामानंद राय जे आहे त्यांना आपली नोकरी सोडून पुरीला येण्याचा इच्छा व्यक्त केली. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत ते पुढे निघाले. आणि आपण पाहतो की तर हे सर्व वर्णन जे आहे हे दामोदर गोस्वामी यांनी यांनी हे सर्व गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. कशा प्रकारे शिकी माहिती हे सुद्धा रामानंद रायांसारखे अतिशय एक विद्वान होते आणि त्यांनी सुद्धा चैतन्य महाप्रभूंशी कशा प्रकारे संवाद साधला, या सर्व गोष्टींचं वर्णन जे आहे ते दामोदर गोस्वामींच्या नोट्स मध्ये येतं. पुढे अतिशय छान हे आहे ज्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतात की चैतन्य महाप्रभू जे आहेत ते पूर्ण दक्षिण भारतामध्ये त्यांनी प्रवास केला. आणि तेथे वर्णन करतात की कशा प्रकारे एक महान संत तुकाराम महाराज हे चैतन्य महाप्रभूंकडून त्यांची दीक्षा झाली. आणि हे चैतन्य महाप्रभूंचे हे जे संत तुकाराम आहेत यांनी दीक्षेनंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार केला. आणि कृष्ण भक्तीचा महापूर जो आहे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आला. आणि संकीर्तन यज्ञ जो आहे, संकीर्तनाची जी आपला युगधर्म आहे याचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये कशा प्रकारे प्रचार प्रसार सुरू झाला. हे प्रभुपाद जे आहे तिथे तुकाराम महाराज जे आहेत हे चैतन्य महाप्रभूंचे शिष्य आहेत. आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे कशा प्रकारे तुकाराम महाराज जे आहेत यांनी सगळीकडे प्रचार प्रसार केला याचंही वर्णन केलेले आहे. तर आता बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो. काही वर्षापूर्वी याचं वर्णन जे आहे आपल्या बॅक टू गॉर्डन मध्ये आलं होतं. त्यावेळेस दिंडी पायी वारी जेव्हा चालली होती आणि त्यावेळेस वारीमध्ये बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला की नाही, चैतन्य महाप्रभू जे आहेत हे तुकाराम महाराजांचे गुरु नाही आहेत. पण मग त्याच्यावरती भरपूर काही चर्चा झाली होती. पण आपण पाहतो की इथे प्रभुपाद लिहित आहेत आणि त्याचबरोबर जो अभंग आहे ज्याच्यामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली ओळख मालिकेची. तर त्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे एक संन्यासी जे आहेत हे माझ्या स्वप्नामध्ये आले
पाहायला गेलं तर चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी होते. तुकाराम महाराज जे आहे 400 वर्षापूर्वी होते. आणि त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये येऊन मला जी आहे माझ्या गुरूंची ओळख जी आहे झाली असं तुकाराम महाराज सांगतात. आणि ते कोण होते? राघव चैतन्य, केशव चैतन्य, ते श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू होते, असं वर्णन जे आहे त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी काय दिलं? रामकृष्ण मंत्र दिला. त्यांनी जो आहे रामकृष्ण हरी हा मंत्र मला दिला. चैतन्य महाप्रभू सुद्धा हरे कृष्ण महामंत्र, हरी बोल हरे कृष्ण महामंत्र जो आहे हा सर्वांपर्यंत पोहोचवला. आणि त्याच्यामुळे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो रामकृष्ण हरी या मंत्राचा. आणि ती शिकवण जी आहे तुकाराम महाराजांची, ती शिकवण सुद्धा अगदी चैतन्य महाप्रभूने दिलेली जी शिकवण आहे त्याप्रमाणेच आहे. त्याच्यामध्ये कुठेही मायावाद नाहीये. तुकाराम महाराजांच्या शिकवणीमध्ये कुठेही पूर्ण जो आहे हा भागवत धर्म जो आहे याचं वर्णन केलेलं आहे. अखंड चिंतन विठोबाचं त्यांनी गीता करण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज जे आहेत यांनी त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवंतांच्या नावाचा प्रचार केला, त्याचं वर्णन करतात. आणि चैतन्य महाप्रभू ते कृपापात्र शिष्य आहेत असं प्रभुपादांनी वर्णन केलं आहे. त्यानंतर चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये दक्षिण भारत यात्रा जी आहे या दक्षिण भारत यात्रेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे दक्षिण भारतामध्ये ब्रह्मसंहिता आणि दक्षिण भारत यात्रेमध्ये त्यांना कृष्ण कर्णामृत बिंदू आणि ब्रह्मसंहिता हे दोन महान ग्रंथ जे आहेत हे सापडले. आपल्याला माहिती आहे की कृष्ण कर्णामृत जे आहे हे जास्त दूर नाही, तर आपल्या पुण्यापासून जवळच वाईला, जिथे कृष्णमाईचा आणि कृष्णवेणा संगम होतो तिथे एक संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथेच चैतन्य महाप्रभूंनी बरेच ब्राह्मण जे आहेत ते कृष्ण कर्णामृतचं गान करत होते. हे महाप्रभूंनी ऐकलं आणि महाप्रभू अतिशय प्रसन्न झाले. हे कृष्ण कर्णामृत जे आहे ते बिलोमंगल ठाकूरांनी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर ब्रह्मसंहिता जी आहे ही स्वतः ब्रह्माजींनी लिहिलेली आहे. त्याच्या पूर्ण संहितेतला जो 5वा अध्याय जो आहे हा चैतन्य महाप्रभूंना आनंद पद्मनाभ जे केरळमध्ये मंदिर आहे तिथे सापडलं पूर्णपणे. आणि हे दोन ग्रंथ जे आहेत ते आपल्यापर्यंत महाप्रभूने आणले. तर हे आपलं सौभाग्य आहे. हे सगळं झाल्यानंतर दक्षिण भारतीय यात्रेनंतर पुन्हा महाप्रभू जे आहे ते जगन्नाथपुरीला पोहोचले. आणि चैतन्य महाप्रभूंच्या जगन्नाथपुरीतल्या बाकीच्या लीला ज्या आहेत त्याचं वर्णन. जसं काल आपण ऐकलं की चैतन्य महाप्रभू 6 वर्ष जे आहेत त्यांनी दक्षिण भारताचा प्रवास केला. आणि त्यानंतर शेवटच्या 24 वर्षातले बाकीचे वर्ष जे आहेत ते चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये थांबले. आणि कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांचं आणि प्रताप रुद्र महाराज, चैतन्य महाप्रभू आणि रामानंद राय, सर्व भट्टाचार्य या सर्व भक्तांबरोबर चैतन्य महाप्रभूंच्या ज्या लीला आहेत त्यांचं जे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर छोटा हरिदास जे आहेत त्यांची ह्या लीलेचं वर्णन करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे छोटा हरिदास जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी चुकीचा विचार आला आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभूने त्यांना जे आहे पनिशमेंट दिली, त्यांना त्यांना शिक्षा दिली. आणि त्या शिक्षेमुळे चैतन्य महाप्रभू छोटा हरिदास जे आहेत ते अतिशय दुःखी झाले, त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर ते जे आहेत तिथेच चैतन्य महाप्रभू जे आहेत ते एक संन्यासी कशा प्रकारे आपल्या नियमांचं व्यवस्थितपणे पालन करतो हे दाखवून देत होते चैतन्य महाप्रभू. आणि एक संन्यास धर्म जो आहे हा व्यवस्थितपणे पालन व्हावा आणि त्यासाठी त्यांनी प्रतापरुद्र महाराजांना भेटण्यासही नाकारलं. की संन्यासी जे आहे ते कुठल्याही श्रीमंत व्यक्तीला किंवा जो व्यक्ती कुठेतरी मोठ्या पदावरती आहे त्याच्यासाठी भेटत नाही. आणि संन्यासी जो आहे त्याने अशा व्यक्तींना भेटताना कधीही स्वस्वार्थासाठी, पैशासाठी, प्रसिद्धीसाठी कधीही प्रयत्न करू नये. आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभू जे आहे ते प्रतापरुद्र महाराजांना भेटण्यासाठी नकार देत होते. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी केलेलं जे गुंडीचा मार्गन आहे, जगन्नाथपुरी रथयात्रा जी आहे त्याचं वर्णन केलं आहे. कशा प्रकारे रथयात्रेमध्ये चैतन्य महाप्रभू जे आहे त्यांनी प्रतापरुद्र महाराजांनी ती कृपा वर्षाव केला. त्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहे ते झारखंड मधलं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये कशा प्रकारे नामसंकीर्तन केलं. आणि ते नामसंकीर्तन केल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं किंवा भक्तांनी पाहिलं की कशा प्रकारे सर्व जे
पशु आहेत जे एकमेकांचे शत्रू असतात ते एकमेकांना आलिंगन करत होते आणि तेही नामसंकीर्तनात भाग घेत होते. आणि त्यामुळे नामसंकीर्तन जे आहे याच्याद्वारे पूर्ण जगभरामध्ये शांती प्रस्थापित होईल, सर्वांमध्ये मैत्री असेल, सर्व जण आहेत जे एकमेकांशी अतिशय प्रेमाने राहतील की. आणि त्यामुळे हा कलियुगाचा जो युगधर्म जो आहे हा नाम संकीर्तन आहे हे समजणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे सर्वांनी नामसंकीर्तनाचा सहारा घ्यावा. इनफॅक्ट शिला प्रभुपाद यांनी इंदिरा गांधीला जेव्हा पत्र लिहिलं होतं की कशा प्रकारे लोकसभा किंवा राज्यसभा जे आहे याचं कशा प्रकारे चालावे, त्या पत्रामध्ये चैतन्य महाप्रभूंनी इंदिरा गांधीला लिहिलं होतं की सर्व जे व्यक्ती आहेत जे खासदार म्हणून तिथे आलेले आहेत त्याने प्रत्येकाने भगवंतांच्या नावाचा जप करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही सभा चालू कराल त्या सभेची सुरुवात जी आहे ही मंगलाचरण प्रार्थनेने व्हायला होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येकाला आठवेल की बाबा आपण जे आहे हे काहीतरी योग्य कार्य करतो. आणि त्याचबरोबर सर्वांना भगवंतांचा जो उपदेश आहे भगवद्गीता भागवतम याचं अध्ययन करणंही गरजेचं. हे प्रभुपादांनी लिहिलं की प्रत्येक जो नेता तिथे येतोय त्या नेत्यासाठी हे तुम्ही कंपल्सरी करा की त्याने हरे कृष्ण मंत्राचा जप करणं गरजेचं आहे, भगवंतांचं नामस्मरण आणि त्याबरोबर आचार्यांचे जी मंगलाचरणाची प्रार्थना करणं, भगवंतांनी दिलेल्या शिकवण याचे अध्ययन करणं गरजेचं की. ते जर झालं तर नक्कीच प्रत्येक राजाला प्रत्येक नेत्यालाही कळेल की आपण जगात काय करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना प्रत्येक नेता जो आहे तो व्यवस्थितपणे निर्णय घेईल आणि पूर्ण जगभरामध्ये पूर्ण देशामध्ये शांती प्रस्थापित होईल. पण दुर्भाग्याने सर्वजण फक्त स्वतःचा स्वार्थ बघतायत आणि त्यामुळे सर्व विसरून गेलेले आहे. त्यानंतर कशा प्रकारे सनातन गोस्वामीपाद आणि रूप गोस्वामीपाद यांच्यावरती चैतन्य महाप्रभूंची कशा प्रकारे कृपा झाली याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. हम्म. तर त्यानंतर प्रकाशानंद सरस्वती जे आहेत, प्रकाशानंद सरस्वती जे एक मायावाद संन्यासामध्ये प्रमुख होते, त्यांचंही कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूने परिवर्तन केलं आणि त्यांनाही भागवत धर्म जो आहे याचं पालन करण्यासाठी प्रोत्साहित केलं, त्याचंही वर्णन पुढे करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंच्या सर्व लीलांचं फार सविस्तरपणे वर्णन जे आहे हे प्रभुपादांनी केलेलं. काही काही लीलांचं फार व्यवस्थित विस्तारित रूपाने वर्णन केलेलं आहे, जेणेकरून त्याच्याद्वारे आपण पाहतो कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी जो भागवत धर्म आहे त्याचा उत्कृष्ट प्रकारे प्रचार केलेला आहे. चैतन्य महाप्रभू सांगतायत की या कलियुगामध्ये दुसरा कुठलाही धर्म नाहीये. या कलियुगामध्ये भगवंतांचं नामस्मरण करणे हा केवळ एकच धर्म आहे. आणि त्यामुळे ब्रह्म नारदीय पुराणामधून ते त्याचं उदाहरण तिथं श्लोकाद्वारे सांगतायत. हरे नाम हरे नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. की या जगामध्ये भगवंतांचं नामस्मरण आणि भगवंतांचं नामस्मरण करणं हाच केवळ मार्ग आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाहीये, हे चैतन्य महाप्रभू सांगितलं. आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभू सांगतात की ही शिकवण जी आहे ही माझ्या गुरूंकडून मला प्राप्त झालेली आहे आणि गुरूंच्या आदेशावर मी हरे कृष्ण मंत्राचा जप करतोय आणि हा अतिशय विशेष आहे आणि तो प्रत्येकाने करावा आणि भगवंतांची कृपा प्राप्त करावी हे महत्वाचं आहे. तर हे जे वर्णन आहे हे चैतन्य महाप्रभू कुठे करतायत, जिथे प्रकाशानंद सरस्वतींचे जे सभेमध्ये जे संन्यासी आहेत त्या संन्यासांसमोर करतायत. त्यावेळेस प्रकाशानंद सरस्वती जेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणाले की तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही वेदांत सूत्र शिकणं गरजेचं आहे, त्यावेळेस चैतन्य महाप्रभू म्हणतात की माझ्या गुरूंनी मला हा हरे कृष्ण महामंत्र दिलेला आहे आणि तो जपून हरे किबा चैतन्य महाप्रभू म्हणतात ना, किबा मंत्र दिया गोसाई जपिते जपित होईल पाद. आणि तो जप करून मला जे सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे या जगातली मिळालेली आहे, सर्व वेदांचा सार जो आहे हा मला समजला आहे. आणि अशा प्रकारे त्यानंतर प्रकाशानंद सरस्वती आणि बाकी सर्व गोस्वामी जे आहेत त्यांचं बाकीचे संन्यासी होते, संन्यासांचं परिवर्तन जे आहे तिथे झालेलं आहे. त्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत हे वाराणसीला कशा प्रकारे सनातन गोस्वामी पादांना जी शिकवण दिली त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि ही जी शिकवण आहे सनातन गोस्वामी पादांची ही अतिशय महत्वाची आहे. त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी कशा प्रकारे वृंदावनामध्ये भ्रमण केलं आणि खास करून आपल्या सर्वांसाठी वृंदावनामध्ये
दोन महत्वाची स्थळं जी आहेत चैतन्य महाप्रभूंनी शोधून काढली ते म्हणजे राधाकुंड आणि श्यामकुंड. आणि त्यानंतर जे गोस्वामी आहेत, सनातन गोस्वामीपाद, रूप गोस्वामीपाद, बाकी सर्व गोस्वामीपाद आहेत, त्यांना विशेष करून चैतन्य महाप्रभूने आदेश दिला की सर्व जे भगवंतांच्या लीलास्थली आहेत त्या लीलास्थली शोधाव्यात. आणि त्यामुळे त्यानंतर आणि त्याचबरोबर भगवंतांचे जे संदेश आहे त्याला ग्रंथरूपामध्ये लिहिणं. आणि आपण पाहतो की आपल्या षडगोस्वामींमुळे आता सध्या जे काही वृंदावन आपण पाहतो ती चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे. आणि षडगोस्वामींनी कशा प्रकारे हे जे धाम आहे हे शोधून काढलेलं आहे, त्या धामातल्या ज्या लीलास्थली आहेत त्या शोधून काढल्यात. आणि त्यामुळे 5,000 वर्षापूर्वीच कृष्ण भगवंतांनी काय काय लीला केल्या त्या सर्व लीलास्थली आपल्या समोर प्रस्थापित झालेल्या आहेत. त्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत ते माघ मेळ्यामध्ये प्रयागला आले. प्रयागमध्ये स्नान करण्यात तिथं केलं त्यांनी. तिथे करत असताना ते तिथे मध्ये काही पठाणांना भेटले होते. काही जे मुसलमान प्रचारक आहेत त्यांना भेटले. त्यांनाही अं, भगवद्गीतेचा त्यांनी प्रचार केला, भागवत धर्माचा प्रचार केला आणि कृष्णाचं आणि शुद्ध भक्तीचं त्यांनी महत्व सांगितलं. प्रयागमध्ये विशेष करून चैतन्य महाप्रभू जे आहेत ते रूप गोस्वामी पादांना भेटले होते. जे बिंदू माधव म्हणून मंदिर आहे प्रयागमध्ये, त्या बिंदू माधव मंदिरामध्ये चैतन्य महाप्रभू जे आहेत ते रूप गोस्वामी पादांना भेटले. आणि तिथे त्यांनी रूप गोस्वामींना शिकवण दिली. आणि ती शिकवण टीचिंग ऑफ लॉर्ड चैतन्य किंवा रूप गोस्वामी पादांना दिलेली जी शिकवण आहे ही अतिशय महत्वाची आहे. रूप गोस्वामीपाद आणि सनातन गोस्वामीपाद यांनी नंतर त्या दिवशी जी पूर्ण शिकवण आहे त्या शिकवण जे आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत वेगवेगळ्या ग्रंथातून. विशेष करून रूप गोस्वामीपाद जे आहे, आपण जे आहोत हे रूपानुग आहोत. आणि रूपानुग जे आहेत ते रूप गोस्वामीपादाने दिलेले जे ग्रंथ त्यांनी दिलेली शिकवण जे आहे त्याचं अनुगमन करतात. आणि त्यामुळे आपण भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत हे जे ग्रंथ आहेत त्याचं भक्तिशास्त्रामध्ये अध्ययन करतो. आणि त्यांनी दिलेली जी शिकवण आहे ती आपण व्यवस्थितपणे पालन करतो. ते चैतन्य महाप्रभूंनी काय काय शिकवण केली त्याचं वर्णन जे आहे हे केलेलं आहे. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी जी पूर्ण शिकवण दिली आहे त्याच्यामध्ये रूप गोस्वामीपाद, सनातन गोस्वामीपादांना जे शिकवलं त्याच्या व्यतिरिक्त चैतन्य महाप्रभूंनी स्वतः जे लिहिलं आहे ते म्हणजे 8 श्लोक आहेत. त्या 8 श्लोकांमध्ये चैतन्य महाप्रभूंनी जे वर्णन केलेलं आहे ते आपण एकच जे चैतन्य शिष्टाष्टकम जे आपण रोज गातो त्या चैतन्य शिष्टाष्टकमच्या आधी जे श्लोक आहे त्याचंही वर्णन प्रभुपादांनी इथे केलेलं आहे. आणि त्याद्वारे हे इंट्रोडक्शन जे आहे हे पूर्ण इथे झालेलं आहे. तर जास्त विस्तार रूपामध्ये वर्णन केलेलं मी डिटेलमध्ये गेलेलो नाहीये. तर सर्वांना विनंती आहे की कृपया हे इंट्रोडक्शन जे आहे हे व्यवस्थितपणे अध्ययन करा, वाचून काढा. आपण बरेचसे श्लोक जेव्हा आता अध्ययन करणार आहोत त्या श्लोकाचं अध्ययन करत असताना आपण त्याचे तात्पर्य जे आहे हे पूर्ण जरी वाचत नसेल तरी सर्वांना विनंती आहे की कृपया आपण घरी जाऊन ते तात्पर्य व्यवस्थित घरीच पण ते तात्पर्य जे आहे हे व्यवस्थित वाचावं ही विनंती आहे. कोणाचा काही प्रश्न आहे आतापर्यंत चर्चेवरती? जे आपण चैतन्य महाप्रभूंचं जे जीवन पाहिलं त्याच्याबद्दल काही कोणाला प्रश्न आहे किंवा प्रभुपादांनी ज्या प्रकारे ते प्रस्थापित केलं त्याच्याबद्दल काही कोणाला प्रश्न आहे? दंडवत प्रणाम. हा येस माताजी दंडवत. प्रभूजी तुम्ही सांगितलं होतं की तुकाराम महाराजांना 400 वर्षापूर्वी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला होता. तर रामकृष्ण हरी आणि हरे कृष्ण महामंत्र एकच आहे याची पुष्टी देणारं कोणतं वाक्य आहे का, म्हणजे मला सांगता? नाही, याचं असं वर्णन करणारं काही नाहीये. पण चैतन्य महाप्रभूंनी असं तुम्ही चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा वाचण्याचा प्रयत्न केला तर कुठेही असं तुम्हाला दिसत नाही की चैतन्य महाप्रभूंनी हा हरे कृष्ण महामंत्र असा आहे. तर चैतन्य महाप्रभू हरीचं नाव घ्या, हरी बोल करायचं. जेव्हा ते कीर्तन करायचे त्यावेळेस ते हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करायचं. तर त्यावेळेस तशाच प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा जे तुकाराम महाराज सांगतात त्यांच्या अभंगातून की राम कृष्ण हरी
असा जप करण्याचं त्यांनी सांगण्यात आलं. पण असं कुठं वर्णन नाही की रामकृष्ण हरी आणि हरे कृष्ण हा तर सारखंच आहे असं सांगणारं कुठं नाहीये. पण इन जनरल चैतन्य महाप्रभू जेव्हा सांगायचे तर सांगायचे की रामकृष्ण हरीचा जप करा किंवा हरे कृष्ण हरे राम जप करा किंवा हरी बोला असं चैतन्य महाप्रभूंचं वर्णन येतं बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. ते येस मॅडम. प्रयागराजला बिंदू माधव आहे आणि मग आपण दशाश्वमेध घाटाला गंगा स्नान केल्यावर वरती गेलो होतो. ते कोणतं आहे, मग कोणतं माधव आहे ते? वेणू माधव आहे ते. वेणू माधव. ठीक आहे. हरे कृष्ण. आणि चैतन्य महाप्रभू आणि रूप गोस्वामी पादांचा जो संवाद झाला होता तो दशाश्वमेध घाटावरती झाला होता. चैतन्य महाप्रभूंनी बिंदू माधव वेणू माधव यांचं दर्शन घेतलं, पण त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी जो संवाद साधला होता तो जो आहे तो ती जागा जी आहे ती दशाश्वमेध घाटावर झाली. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं? ठीक आहे. तर आता आपण पाहणार आहोत की हा पहिला स्कंद जो आहे याची सुरुवात होतीये. पहिल्या स्कंदातला पहिला श्लोक जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे, ज्याच्याबद्दल परमसत्य काय आहे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला सुत गोस्वामी पाद आणि शौनकादी ऋषी जे आहे, सुत गोस्वामी पाद आणि जे नैमिषारण्य बसलेले जे शौनकादी ऋषी आहेत यांच्यातला जो संवाद आहे येथे त्याच्या संवादापासून सुरुवात होतीये. याच सर्वात पहिल्यांदा जे आहे हे जे परमसत्य काय आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर दुसरा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये भागवत धर्म जो आहे किंवा श्रीमद भागवतम जे आहे त्याचं गुणगान करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे श्रीमद भागवताचा स्वाद घेण्यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आलेले आहे तिसऱ्या श्लोकामध्ये. तर आपण पाहतो की हा जो पहिला अध्याय आहे पहिल्या स्कंदाचा त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला जे आहे या गोष्टींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 6 प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत की हे 6 प्रश्न जे आहेत ते शौनक ऋषी जे आहेत त्यांनी सुत गोस्वामींना विचारलेले आहेत आणि सुत गोस्वामी पुढे दुसऱ्या अध्यायापासून त्याचं उत्तर द्यायला सुरुवात करतात. तर आपण पहिला अध्याय जो आहे त्याच्यामध्ये पाहतो की कशा प्रकारे भागवताचं गुणगान आहे, परमसत्य भगवंतांचं गुणगान आहे, त्यानंतर भागवत श्रीमद भागवतांचं गुणगान आहे आणि त्याच्यानंतर श्रीमद भागवतम जे आहे त्याचं रसास्वादन करण्यासाठी सर्वांना आमंत्रण करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर भगवंतांची भक्ती म्हणजे काय, त्यानंतर भगवंतांचा आविर्भाव कशासाठी होतो आणि भगवंतांचा तिरोभाव जो आहे हा कसा आहे, काय आहे, हे कसं समजायचं, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत हे त्यांनी वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर याचं उत्तर जे आहे हे दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये या 6 प्रश्नांची उत्तरं थोडक्यात आहेत किंवा आपण समजू शकतो की पुढचे जे स्कंद जे आहेत ते सुद्धा या 6 प्रश्नांची उत्तरांचं उलगडा आहे. हळूहळू ते उलगडले जातात उत्तर जे आहेत. आणि त्यानंतर पुढे चौथ्या जो अध्याय आहे म्हणजे पहिल्या स्कंदाचं थोडक्यात सविस्तर जर वर्णन पाहायचं असेल तर पुढे जे आहे ते चौथ्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत श्रीमद भागवतमचा तो इतिहास आहे की श्रीमद भागवतम कसं आलं. सुखदेव गोस्वामी, परीक्षित महाराज किंवा नारद व्यास यांच्यातला जो संवाद आहे नाही विशेष करून नारद आणि व्यास यांच्यातला जो संवाद आहे कशा प्रकारे व्यासदेवांना नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही भागवताचं गुणगान केलेलं नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही जे आहात हे दुःखी आहात आणि असं सांगितल्यानंतर त्याचा जो इतिहास आहे श्रीमद भागवतमचा तो वर्णन केलेला आहे. आणि त्यानंतर महाराज परीक्षित महाराजांचा जन्म आणि त्यांचं सुखदेव गोस्वामींची जी भेट आहे याच्याबद्दल पूर्णपणे 19 अध्यायापर्यंत वर्णन करण्यात आलं. अशा प्रकारे हा पहिला स्कंद आहे. आपण पाहूयात श्लोक क्रमांक 1 पासून आज सुरुवात करतो आपण. हे जे 3 श्लोक जे आहे यांना मंगलाचरण असंही म्हणतात. कुठलाही ग्रंथ जो आहे त्याची सुरुवात जी आहे ती मंगल आचरणाने होते. विशेष करून आपल्या आचार्य वृंदाने जे काही श्लोक लिहिलेले आहे, जे काही ग्रंथ लिहिलेले आहे त्याच्या सुरुवातीला ते काहीतरी मंगलाचरण प्रार्थना देतात. जसं चैतन्य चरितामृतच्या सुरुवातीला सुद्धा मंगलाचरण आहे म्हणजे मंगल आचरण, सर्व ठिकाणी मंगल व्हावं, मंगलमय व्हावं त्यासाठी आचरण केलं जातं, त्यासाठी प्रार्थना अर्पण केलं जातं. तर या श्लोकाला जे पहिला श्लोक आहे हा मंगल आचरण आहे. पहिले 3 श्लोक जे आहे त्याला मंगलाचरण सुद्धा म्हणतात की सर्व ठिकाणी कशा प्रकारे मंगलमय वातावरण व्हावं. त्याचबरोबर हे जे श्लोक आहेत याला पहिला श्लोक जो आहे हा संबंध प्रस्थापित करतो
आणि त्यानंतर आपण पाहतो की दुसरा श्लोक जो आहे याला अभिधेय म्हणून ओळखलं जातं, की कशा प्रकारे हा अभिधेय, आणि तिसरा श्लोक जो आहे याला प्रयोजन म्हणून ओळखलं जातं. तर श्रीमद भागवतमचं संबंध अभिधेय प्रयोजन किंवा भगवत भक्तीमध्ये संबंध अभिधेय प्रयोजन हे अतिशय महत्वाचं आहे. आपण भगवद्गीतेत, तुम्ही भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा शिकताना पाहिलं असेल की कशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की संबंध अभिधेय आणि प्रयोजन याच्याबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. तर भगवंतांचा जो आहे हा पहिला श्लोक जो आहे हा भगवंतांचे आणि जीवात्मा याच्यातला संबंध, भगवंत कशा प्रकारे परमसत्य आहेत ते सांगितलेले आहे. दुसरा श्लोक जो आहे हा पहिल्या अध्यायातला, त्याच्यामध्ये अभिधेय सांगितलेले. अभिधेय म्हणजे कशा प्रकारे जे परमसत्याला जाणण्यासाठी जो धर्म आहे किंवा या युगासाठी हा युगधर्म आहे, तो तो आहे भागवत धर्म आहे. आणि हा भागवत धर्माचं वर्णन जे आहे हे श्रीमद भागवतात केलेलं आहे, आणि त्यामुळे ते अभिधेय आहे. त्याची कशा प्रकारे हे प्राप्त करू शकतो आपण परमसत्याला हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर जे परमसत्याला प्राप्त करणं म्हणजे एक आनंद रसास्वादन करणं, एक कृष्णप्रेम प्राप्त करणं, कृष्णप्रेमाचा आनंद प्राप्त करणं म्हणजे प्रयोजन आहे. आणि ते प्रयोजन जे आहे हे तिसऱ्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तर आता आपण पहिला श्लोक जो आहे याचं थोडक्यात वर्णन पाहूया. पहिल्या श्लोकाचं आपण पहिले श्लोक गाऊयात. तर आपण ऑनलाईन आहोत, त्यामुळे तुम्ही स्वतः प्रत्येक जण जे आहे हे तुम्ही जिथे आहात तिथे गा. मी जो आहे इथे गातो, आपण त्याला रिपीट करणार नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा श्लोक जो आहे त्याची सुरुवात सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवापासून होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्मादि यस्य यतोऽन्वयात् इतरश्चार्थेषु विद्यस्वराट् तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरया. तेजो वारिमृदा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. द्वाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. तर हे तिन्ही श्लोक जे आहेत ते पाठांतराला आहेत, त्यामुळे व्यवस्थितपणे हे श्लोक ध्यान देऊन पद पाहण्याचा प्रयत्न करा आणि पाठांतर करा. पुन्हा एकदा गातोय मी हा श्लोक. ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्मादस्य यतोऽन्वयात् इतरश्चार्थेषु विद्यस्वराट् तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरया. तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. यात सत्यम परम धीमहि हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. त्याच्यामध्ये मी परमसत्य भगवंत श्रीकृष्ण यांना त्यांचं पूर्णपणे त्यांच्यावरती स्मरण करतो, त्यांच्यावरती मेडिटेट करतो. कोण आहेत ते? ओम नमो. आणि हे सत्यम परम धीमहि असं वर्णन केलेलं आहे. सत्य जे आहे हे परमसत्य, त्याचे तीन प्रकार आहेत परमसत्याचे, म्हणजे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. मग हे परमसत्य म्हणून काही जण त्याला ब्रह्मन म्हणून समजतील, काही त्याला परमात्मा म्हणून समजतील, आणि काही त्याला भगवान म्हणून समजतील. आणि त्यामुळे कोणाच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका नसावी की हे परमसत्य, सत्यम परम धीमहि सांगितलंय, ज्या सत्याला मी प्रणाम करतो हे सत्य म्हणजे ब्रह्मन आहे का, ते सत्य म्हणजे भगवान आहे की ते सत्य म्हणजे परमात्मा आहे, हा कोणामध्येही भ्रम नसावा म्हणून सुरुवातच या श्लोकाची अशी केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी त्या भगवंतांना प्रणाम करतो जे वासुदेव आहेत. ते वासुदेव म्हणजे कोण? जे वसुदेवांचे पुत्र आहेत ते म्हणजे वासुदेव. वसुदेव जे आहे हे भगवंतांचे पिता आहेत, त्या वसुदेवांचे पुत्र म्हणजे भगवंत श्रीकृष्ण. तर ह्या श्रीकृष्णांना जे परमसत्य आहेत, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण आहेत, हे परमसत्य आहेत. त्या परमसत्यांना त्या परमसत्यांना मी प्रणाम करतो आणि त्या परमसत्यावरती स्मरण करतो. आता हे परमसत्य कोण आहे त्याच्याबद्दल सविस्तर वर्णन करण्यात आलेलं आहे. तर पुढे सांगितलं जन्मादस्य येतो. तर हे कोण आहे परमसत्य? हे जे आहे ते सर्व कारणम आहेत. यांच्यापासून ह्या सृष्टीचं, नंतर ह्या सृष्टीची पूर्ण सृष्टीची निर्मिती, त्यानंतर सृष्टीचं पालन आणि त्यानंतर सृष्टीचा संहार, हे जे आहे ह्याचे पूर्ण नियंत्रक, ह्याचे सर्व कारणांचे कारण जे आहेत हे स्वतः ते व्यक्ती आहेत. त्यानंतर अन्वयात इतरस्त चारतेषु अभिज्ञ, त्याचं वर्णन करताना सांगितले की हे जे आहेत हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या पूर्ण सृष्टीच्या निर्मितीमध्ये किंवा सृष्टीच्या सर्व कार्यांमध्ये हे पूर्णपणे
स्वतःपणे आहेत किंवा व्यक्त रूपात किंवा अव्यक्त रूपामध्ये तिथे ते प्रत्येक ठिकाणी आहेत. आणि हे कोण आहेत? हे स्वराट आहेत. इतरस्त चारतेषु अभिज्ञ स्वराट, हे पूर्णपणे स्वराट आहेत, हे स्वतंत्र आहेत, हे पूर्णपणे त्यांना कसल्याही प्रकारचं बंधन नाहीये, हे पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे, पूर्णपणे स्वतंत्र आहे. हे समजणं फार गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळा प्रत्येक जीवात्मा जो आहे यालाही स्वराट होण्याची इच्छा असते, आणि जेव्हा स्वराट या शब्दाचं वर्णन करताना प्रभुपाद नेहमी सांगायचं की आपण जे आहोत हे छोटे ईश्वर आहोत. आपल्यामध्ये स्वतंत्रता, स्वराट जी आहे हे छोटी आहे. पण बऱ्याचशा व्यक्तीला वाटतं की माय वे इज हायवे, मला जर करायचं ते मी करणार आहे, मला माझाच योग्य मार्ग आहे. आणि तो स्वराट असल्यासारखा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, आणि तो नेहमी भगवंतांवरती निर्भर राहण्यापेक्षा स्वतःवरतीच निर्भर राहतो, स्वतःच्याच बुद्धीवरती, स्वतःच्या सामर्थ्यावरती, स्वतःच्या ऐश्वर्यावरती निर्भर राहतो. तसं नसून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की स्वराट जे आहे हे स्वतः भगवंत कृष्ण आहे, दुसरं कोणीही स्वराट नाहीये. सर्वजण बाकीचे आहेत ते भगवंतांच्या नियंत्रणामध्ये, भगवंतांच्या अध्यक्षतेखाली आहेत. तेने ब्रह्महृदय आदी कवे, आणि त्यांनी जे आदी कवी ब्रह्मा जे आहेत यांच्या हृदयामध्ये हे ज्ञान जे आहे ते प्रस्थापित केलेलं आहे. तेने ब्रह्महृदय आदी कवे, तर हे जे वैदिक ज्ञान आहे, हे वैदिक ज्ञान जे आहे हे ब्रह्माजींच्या हृदयामध्ये प्रकाशित केलेलं आहे. जसं आपण रोज गुरुपूजेमध्ये म्हणतो ना, काय गुरूंच्या कृपेमुळे आपल्या हृदयामध्ये जे दिव्य ज्ञान जे आहे, दिव्य भक्ती आहे हे प्रकट होते. अरे विसरले. यस्य प्रसादात भगवत प्रसाद. नाही नाही नाही, गुरुपूजेमध्ये आपण दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित. तर गुरुच्या कृपेमुळे जे दिव्य ज्ञान जे आहे हे आपल्या हृदयात प्रकाशित होतं. तशाच प्रकारे स्वतः भगवंत कृष्ण जे आहेत यांनी ब्रह्माजींच्या हृदयामध्ये हे दिव्य ज्ञान जे आहे, हे वैदिक ज्ञान जे आहे हे प्रकाशित केलेले आहे. सर्वात पहिल्यांदा हे वैदिक ज्ञान जे आहे हे ब्रह्माजींच्या हृदयामध्ये भगवंतांनी प्रकाशित केलेलं आहे. मुह्यंती यत सूरया, आणि हे जे आहेत भगवंत एवढे महान आहेत की जे त्यांना समजणं अशक्य आहे. आणि मुह्यंती यत सूरया, जे भरपूर महान साधू संत आहेत किंवा देवता जे आहेत ते सुद्धा त्यांच्या मुह्यंती, यांच्या मोहमायामध्ये किंवा यांच्या शक्तीमध्ये भ्रमित होऊन जातात. तेजो वारी मृदा यथा, त्यांनी जे आहेत की जे तेजो वारी मृदम यथा, की अशा प्रकारे ते भ्रमित झालेले आहेत की त्यांना पाण्यामध्ये अग्नी दिसतो किंवा जमिनीवरती पाणी दिसतं. अशा प्रकारे जे भ्रम आहे, म्हणजे मृगजळ आहे थोडक्यात, अशा मृगजळाप्रमाणे हे जे आहे हे भ्रम जो आहे हा प्रत्येकासमोर आहे, आणि या भ्रमामुळे बरेचसे व्यक्ती जे आहेत ते भ्रमित झालेले आहेत. विनिमयो यत्र त्रिसर्गोमुषा, आणि त्यांच्यामुळेच ही हे जे आहे ही भ्रम, म्हणजे थोडक्यात समजायचं म्हणजे भौतिक शक्ती, मायाशक्ती जी आहे ही प्रकट झालेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्याचमुळे हे जे भौतिक जग आहे, हे भौतिक जग सुद्धा निर्माण झालेले आहे, जे शाश्वत नाहीये, अशाश्वत आहे. आणि ह्यांची निर्मिती जी आहे हे 3 गुणांमुळे, विनिमय यत्र त्रिसर्गो, तीन गुणांमुळे निर्मिती झालेली आहे, जे अशाश्वत आहे, हे पूर्णपणे शाश्वत नाही. तर 3 गुणांच्या द्वारे हा पूर्ण भौतिक संसार जो आहे याची निर्मिती झालेली आहे. भावना स्वेन सदा निरस्त कुहकम, आणि हे भगवंत जे आहेत हे सनातन आहेत, आणि हे त्यांचं एक आध्यात्मिक धाम आहे, एक आध्यात्मिक धाम आहे जिथे ते निरंतर सनातन रूपामध्ये राहतात. आणि जे धाम आहे आणि हे भगवंत जे आहेत ते कुठल्याही भौतिक शक्तीच्या किंवा मायाशक्तीच्या प्रभावात येत नाहीत, आणि ते कुठल्याही भ्रमामध्ये अडकत नाहीत. असे जे परमसत्य आहे त्यांना मी शरणागत जातो. तर पहिला मुद्दा आहे की सर्व निर्मिती, पालन आणि त्याचबरोबर संहार या सर्व कारणांचे कारण ते आहेत. ते जे आहेत त्यांना प्रत्येक ठिकाणी ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यक्त अव्यक्त रूपाने ते उपस्थित असतात. ते भगवंत जे आहेत हे स्वराट आहेत. असे ते महान भगवंत आहेत ज्यांनी हे सर्व वैदिक ज्ञान जे आहे हे ब्रह्माजींच्या हृदयामध्ये प्रकट केलेले आहे. आणि ते जे आहेत हे बऱ्याचशा महान ऋषीमुनी किंवा देवतांना सुद्धा भ्रमित करणारी मायाशक्ती जी आहे ही त्याची निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली आहे. जरी मायाशक्तीची निर्मिती त्यांनी केलेली आहे ते स्वतः त्या मायाशक्तीच्या अधीनतेमध्ये कधीही येत नाहीत. आणि असे महान भगवंत जे आहेत ज्यांचं एक सुंदर आध्यात्मिक धाम आहे, आणि हे आध्यात्मिक धाम जे आहे हे मायाशक्तीच्या किंवा
भ्रमाच्या शक्ती अधीनतेमध्ये येत नाही. आणि असं धाम जे आहे हे त्या धामामध्ये भगवंत जे आहे हे निरंतर रूपामध्ये वास करतात. असे भगवंत जे आहेत त्यांचं मी स्मरण करतो, त्यांचं मी चिंतन करतो. कोणी भाषांतर वाचेल का? हरे कृष्ण प्रभु। अरे हे प्रभो, हे वसुदेव नंदन श्री कृष्णा, हे सर्वत्र तर स्थित थोडस भगवंता। थोडस जोरात आणि स्पष्टपणे. हे प्रभो, हे वसुदेव नंदन श्री कृष्णा, हे सर्वत्र स्थित भगवंता, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो। मी भगवान श्रीकृष्णाचे ध्यान करतो, कारण ते परम सत्य आहेत। या सृष्ट ब्रह्मांडाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे आदी कारण आहेत। ते संपूर्ण सृष्टीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञाते आहेत। त्यांच्या पलीकडे कोणतेही कारण नाही। ते स्वतंत्र आहेत। त्यांनीच आदिजीव ब्रह्मदेवांच्या हृदयात वैदिक ज्ञान प्रदान केले। त्यांच्यामुळेच देवता आणि ऋषीमुनी अग्नीत जळाचा भास व्हावा किंवा जळावर तळाचा आभास व्हावा त्याप्रमाणे भ्रमात टाकले जातात। त्यांच्यामुळेच प्राकृतिक गुणांच्या शोभातून उत्पन्न झालेली भौतिक ब्रह्मांडे अशाश्वत असूनही शाश्वत भासतात। ते आपल्या भौतिक जगाच्या माईक सृजनाच्या पलीकडे असलेल्या दिव्य धामात शाश्वत स्थितीत विराजमान आहेत। मी त्या परम सत्य श्रीकृष्णाचे ध्यान करतो। हरे कृष्ण। हम्म. तर समजलाय हा पहिल्या श्लोकाचा श्लोक काय आहे समजलं प्रत्येकाला? कोणाला काही अडचण आहे श्लोक समजण्यामध्ये? आपण 7 मुद्दे पाहिलेले याच्यामध्ये, तसे 9 मुद्दे पाहिलेले आहेत, पण त्यात 7 भगवंतांचे विशेष गुण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. सर्वात सुरुवातीला आपण पाहिलं ओम नमो भगवते वासुदेवाय, की मी जे भगवंत आहेत, जे वसुदेवाचे पुत्र आहेत कृष्ण भगवंत, त्यांना मी प्रणाम करतो आहे, जे भगवंत आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटची गोष्ट आपण पाहिली सत्यम परम धीमही, आणि अशा परम सत्यावरती मी स्मरण करतोय जे भगवंत श्रीकृष्ण आहेत. या 2 गोष्टींचं वर्णन केल्यानंतर त्या श्लोकात आणखीन पाहतो की कशा प्रकारे हे परमसत्य जे आहे हे सर्व कारणांचं कारण आहे. त्यानंतर हे परमसत्य जे आहे हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सर्व ठिकाणी उपस्थित आहे, त्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये किंवा या सर्व पूर्णच्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये. हे परमसत्य जे आहे सत्यम या शब्दाबद्दल वर्णन करताना हे परमसत्य जे आहे पूर्णपणे स्वराट आहे, स्वातंत्र्य आहे. त्यानंतर हे परमसत्य जे आहे यांनीच ब्रह्माजींच्या हृदयामध्ये हे दिव्य ज्ञान प्रकाशित केलेलं आहे. त्या परमसत्यामुळे त्या परमसत्यांचीच एक बहिरंग शक्ती म्हणजे मायाशक्ती आहे, ज्या मायाशक्तीच्या अधीनतेमध्ये बऱ्याच वेळा बरेचसे देवी देवताही येतात किंवा ऋषीमुनीही येतात. आणि पण या मायाशक्तीमुळे हे परमसत्य जे आहे हे कधीही विचलित होत नाही. या मायाशक्तीच्या अधीनतेमध्ये परमसत्य येत नाही. आणि यांची हे जे भगवंत आहे यांचं आणि हे जे ह्या मायाशक्तीच्या द्वारे 3 गुणांच्या अधीनतेमध्ये एक जगत निर्माण झालं आहे, जे भौतिक जगत आहे ते सुद्धा यांच्याच नियंत्रणात आहे. आणि हे जे आहे ते पूर्णपणे आनंदामध्ये निरंतर जे आहे हे आध्यात्मिक जगतामध्ये वास करतात. आणि हे आध्यात्मिक जगत किंवा हे भगवंत जे आहेत हे मायाशक्तीच्या अधीनतेत येत नाही, असे परमसत्याच्या मी स्मरण करतो. ठीक आहे. कारण एवढं मोठं ट्रान्सलेशन, एवढं मोठं भाषांतर पाहिल्यानंतर लोकांना असं प्रश्न पडतो, अरे काय हे समजेल की नाही? आणि हा मोठाच्या मोठा श्लोक पाहून बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की समजणार. तर इथे पहिला जो तात्पर्य जे आहे प्रभुपादांनी खूप मोठं सविस्तर तात्पर्य दिलेलं आहे ह्या श्लोकावरती. हे तात्पर्य व्यवस्थितपणे आपण अध्ययन करण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात सुरुवातीला प्रभुपादांनी जे आहे हे वर्णन केलेले आहे की ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, जे वसुदेव पुत्र आहेत, जे वासुदेव आहे, वासुदेव म्हणून ज्यांना ओळखलं जातं. तर वसुदेव आणि वासुदेव हे असे शब्द आहेत का? वसुदेव म्हणजे वासुदेवांचे पिता म्हणजे वसुदेव असं आहे. तर भगवंत कृष्णाचं जेव्हा नाव घेतलं जातं ते वासुदेव म्हणून घेतलं जातं आणि त्यांचे पिता जे आहेत हे वसुदेव आहेत. तर आपल्या बऱ्याच वेळा आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा वासुदेव आणि वसुदेव एकच करतो आणि कन्फ्युजन होऊ शकतं. तर वासुदेव म्हणजे कृष्ण आणि वसुदेव म्हणजे कृष्णाचे पिता. तर इथे पहिला जो तात्पर्याचा जो पहिला पॅरेग्राफ आहे ज्याच्यामध्ये हेच याच गोष्टीचं वर्णन करण्यात आलं आहे की वासुदेव जे आहेत त्यांचे पुत्र जे आहेत, देवकी आणि वसुदेवांचे पुत्र जे आहेत ते भगवंत श्रीकृष्ण आहेत. आणि त्यानंतर कशा प्रकारे हे वासुदेव भगवंत जे आहेत
हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि बाकीचे जे काही कृष्ण भगवंत जे आहेत त्यांचा विस्तार जो आहे तो बाकीचे भगवंतांचे वेगवेगळे अवतार आहेत. आणि याचं जीव गोस्वामीपाद जे आहेत हे कृष्ण संदर्भ या ग्रंथामध्ये व्यवस्थितपणे विश्लेषण करतायत. आणि त्याचबरोबर ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा ब्रह्माजींनी या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. आपण पाहतो हा जो श्लोक आहे या श्लोकाचं वर्णन जे आहे या श्लोकामध्ये जे विशेष गुण भगवंतांचे वर्णन केलेले आहेत ते गुण जे आहेत ते ब्रह्मसंहितेच्या श्लोकांमध्येही आपण पाहतो. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. ह्या श्लोकाद्वारे आपण पाहतो की भगवंतांचे जे गुण आहेत त्या गुणांचंही वर्णन ते ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी करतात. कोणी वाचेल पहिला तात्पर्याचा जो पहिला जो पॅरेग्राफ आहे? मी वाचू का? हो वाच. हरे कृष्ण. हरे कृष्णा. पूर्ण पुरुषोत्तम भगवान वासुदेवांना केलेला प्रणाम प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांनाच प्राप्त होतो. भगवान वासुदेव साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. ते वसुदेव आणि देवकी यांचे दिव्य पुत्र. या ग्रंथात हे सत्य अधिक विस्ताराने स्पष्ट केले जाईल. श्री व्यासदेव या ठिकाणी निश्चितपणे सांगतात की भगवान श्रीकृष्ण हे आदिपुरुष आहेत. इतर सर्वजण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्यांचीच विस्तारित रूपे व अंशाचे अंश आहेत. श्री जीव गोस्वामी यांनी आपल्या कृष्ण संदर्भ या ग्रंथात हा विषय अधिक विस्ताराने स्पष्ट केला आहे. आदिजन्म ब्रह्मदेवानी ब्रह्मसंहितेत मुख्यतः भगवान श्रीकृष्णांचाच विषय स्पष्ट केला आहे. सामदेव उपनिषदात देखील सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण देवकीचे दिव्य पुत्र आहेत. म्हणून या प्रार्थनेत प्रथमच असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण आदिपुरुष आहेत. परमपुरुषाचे भगवंतांचे दिव्य नामकरण कृष्ण या शब्दाने केले जाते, कारण कृष्ण शब्द म्हणजे सर्वांना आकर्षित करणारे. भगवद्गीतेत अनेक ठिकाणी भगवान श्रीकृष्ण स्वतःला आदिपुरुष असे निश्चयाने म्हणतात. ही गोष्ट अर्जुन, देवर्षी, नारद, व्यास महर्षी यांनी इतरांनी मान्य केलेली आहे. पद्मपुराणात म्हटले आहे की भगवंतांच्या असंख्य नामापैकी कृष्ण हे प्रमुख नाव आहे. वासुदेव हे भगवंतांचे पूर्णांश आहेत आणि भगवंतांची सर्व वेगवेगळी स्वरूपे वासुदेवांचीच आहेत. हे या श्लोकात दर्शविले आहे. वासुदेव नाव विशेषतः वसुदेव तथा देवकी यांच्या दिव्य पुत्राला संबोधित करते. संन्यास जीवनात उन्नत अवस्थेला प्राप्त झालेले परमहंस श्रीकृष्णांचे अखंड ध्यान करतात. वासुदेव आणि श्रीकृष्ण ठीक आहे. तर इथे आपण पाहतो की हे पहिले दोन जे पॅराग्राफ आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय याच फक्त शब्दांवरती प्रभुपादांनी विश्लेषण केलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये दाखवून सांगितलेलं आहे की हे वासुदेव जे आहेत भगवंत श्रीकृष्ण आहेत आणि या कृष्णांचेच बाकीचे विस्तार रूप आहेत. आणि हे जे कृष्ण आहेत हे देवकीचे पुत्र आहेत. आणि त्यामुळे आपण पाहतो की कृष्ण जे आहेत हे ह्या श्रीमद भागवताचा प्रमुख व्यक्तिमत्व आहे. किंवा कृष्ण जे आहेत श्रीमद भागवताच्यातून आपल्याला कृष्ण जे आहेत यांना जाणणं अतिशय महत्वाचं आहे. तर त्याच्यात बद्दल श्री चैतन्य महाप्रभू सुद्धा वर्णन करतात की कशा प्रकारे की हे हा जो ग्रंथ आहे याला अमल पुराण त्या प्रकारे म्हणलंय, स्पॉटलेस पुराण. त्याला कसल्याही प्रकारचं मल नाहीये. का? कारण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची चर्चा जी आलेली आहे याची ती म्हणजे भगवंत श्रीकृष्णांवरती चर्चा झालेली आहे. आणि त्यामुळे श्रीकृष्ण जे आहेत हे या सर्व गोष्टी सर्व श्रीमद भागवताचे सार आहेत. आणि श्रीमद भागवतम जे आहे हा फक्त एक इतिहास नसून एक विशेष ग्रंथ आहे ज्याच्याद्वारे आपण त्याच्याद्वारे कृष्ण जे आहे त्यांना आपण व्यवस्थितपणे जाणू शकतो. आणि हा ग्रंथ जो आहे याच्या इतिहासामध्ये पण आपण पुढे पाहणार आहोत की वर्णन येतं की कशा प्रकारे श्री व्यासदेव जे आहेत यांना नारद मुनींनी आज्ञा दिली आणि त्यानंतर नारद मुनींच्या आज्ञेनुसार व्यासदेवांनी जो आहे हा ग्रंथ जो आहे हा लिहिला. कारण सर्व ग्रंथांचं लिखाण केल्यानंतर सुद्धा व्यासदेव जे आहे हे संतुष्ट वाटत नव्हते.
आणि त्यावेळेस जेव्हा त्यांचे व्यासदेवांचे गुरु नारद मुनी यांनी सांगितलं की तुम्ही भगवंतांचं गुणगान व्यवस्थितपणे केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही असंतुष्ट आहात. आणि त्यावेळेस नारद मुनींच्या आदेशानुसार जेव्हा श्रीमद भागवताचं लिखाण व्यासदेवांनी केलं आणि त्यानंतर ते अतिशय संतुष्ट झाले. तर या ग्रंथामध्ये सर्व काही आहे आणि विशेष करून या ग्रंथामध्ये भगवंतांचं विशेष गुणगान केलेलं आहे आणि त्यामुळे हा ग्रंथ जो आहे हा संपूर्ण आहे आणि हा ग्रंथ जो आहे हा सर्वांना संतुष्टी प्रदान करणारा आहे आणि त्यामुळे अतिशय विशेष हा ग्रंथ जो आहे श्रीमद भागवतम आहे ते अतिशय विशेष आहे. आणि हे कधी लिहिण्यात आलेलं व्यासदेवांचं जेव्हा व्यासदेव जे आहे हे पूर्णपणे परिपक्व स्थितीमध्ये होते त्यावेळेस व्यासदेवांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि नारद मुनींच्या आज्ञेनुसार हा ग्रंथ लिहिल्यामुळे हा ग्रंथ जो आहे हा सर्व वेदांचा सार आहे असं म्हणूनही ओळखला जातो. किंवा ब्रह्मसूत्र जे आहेत किंवा वेदांत सूत्र जे आहे त्या वेदांत सूत्रांचा सार म्हणून हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये जे वर्णनलेलं आहे ते सर्व ठिकाणी आहे. मग पुराण असतील, इतिहास असेल, जसं आपण पाहतो पद्मपुराणामध्ये भागवताचं गुणगान येतं किंवा पद्मपुराणातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा महाभारतातल्या आहेत, रामायणातल्या आहेत किंवा इतिहासातल्या आहेत किंवा कुठल्या उपनिषदातल्या आहेत. सर्व गोष्टींचा सार जो आहे ते म्हणजे श्रीमद भागवतम आहे आणि या सर्वांचा सार जो आहे हा इथे व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा ग्रंथ जो आहे हा वेदांत सार आहे. फक्त वेदांत सार नाहीये तर हा अमल पुराण आहे कारण ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भगवंत कृष्णांचं गुणगान केलेलं आहे. त्याची सुरुवातच जी आहे ही ओम नमो भगवते वासुदेवायापासून होते असं प्रभुपादांनी पूर्णपणे इथे वर्णन केलेलं आहे. तिथे प्रभुपाद सांगतायत की या सर्व भगवंतांच्या जे लीला आहेत याचं वर्णन जरी 10व्या स्कंदामध्ये झालं असले तरी हळूहळू आपल्याला 10व्या स्कंदापर्यंत पोहोचायचंय आणि त्यासाठी पहिल्या स्कंदापासून आपल्याला अध्ययन करणं गरजेचं आहे. हे ज्ञान जे आहे हे आपण हळूहळू अर्जित करून 10व्या स्कंदामधले जे कृष्ण आहे त्यांना आपण व्यवस्थितपणे समजू शकू. ठीक आहे, तर आजच्या पुरता आपण इथे विराम देऊयात कारण मला आता एका ट्रीटमेंटसाठी माझी अपॉइंटमेंट आहे तिथे जाणं गरजेचं आहे. तर आपण पुढच्या शनिवारी पुन्हा दुपारी भेटूया. मला कळवलं जाईल 2 वाजता की 2:30 वाजता शनिवारचा क्लास. तर तेव्हाही आपण पुढचा शनिवारी रविवार सुद्धा आपण ऑनलाईन करतोय कारण माझी ट्रीटमेंट तोपर्यंत चालू राहणार आहे. तर त्याच्यानंतर आपण जे आहेत आपले ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही क्लासेस चालू करूया.